दळवी सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या सुपरविजन खाली आपण विविध विषय नेहमी शिकत आलोत. सर वैवाहिक जीवन ही कार्यशाळा सध्या आपली घेत आहेत. आज सर कोटचक्र हा विषय आपल्याला शिकवणार आहेत. तर सर तुमच्याकडनं हे खोलवर ज्ञान आम्हाला असेच मिळत राहो आणि त्याबद्दल आम्ही तुमचे नेहमीच आभारी आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. नमस्ते मॅडम, नमस्कार, धन्यवाद. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत, त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि आता आपण आपले जे काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने दळवी साहेब आहेत, आमचे मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर आहेत. तर बऱ्याचशा मान्यवरांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता सुरुवात करणार आहोत. राजीव सर पण आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हा पोर्शन, मला वाटतं आजचा तिसरं लेक्चर आहे, चौथं लेक्चर आहे. तर त्यामध्ये निरनिराळ्या पत्रिका मांडून नंतर आपण त्याच्यावरती गोचर सुद्धा अप्लाय करणार आहोत. पण पहिल्यांदा फाउंडेशन जो आहे तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तर फाउंडेशन मध्ये ज्या ठिकाणी आपण एखादी पत्रिका आल्यानंतर त्याचा जे काही लग्नस्थान आहे, बऱ्याच वेळेला काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की चंद्र हा जो प्रथम पकडून नंतर त्याच्यावरती कोटचक्राचा विचार करावा. तर तसं नसून आपलं जे लग्नस्थान आहे त्याचा सुद्धा वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि लग्नापासून जी सुरुवात होते तर ती दिशा जी आहे ती ईशान्य दिशा आपण ठरवलेली आहे पहिल्यापासून. आणि ईशान्य दिशा म्हणजे तुमच्या डाव्या हाताला जे काही नक्षत्र असेल किंवा त्याच्यामध्ये ग्रह असेल, आजची कुंडली जी आहे ती पाठवली, त्याच्यामध्ये कन्या लग्न आहे. आणि कन्या लग्नाला चित्रा नक्षत्र जे आहे, तर चित्रा नक्षत्राचा आरंभ हा त्या ठिकाणी 23-20 ला सुरू होतो. 23-20, 26-40 आणि 30 म्हणजे 2 चरण जे आहेत ते हे द्विपाद नक्षत्र आहे. तर ते 2 चरण कन्या राशीमध्ये येतात आणि 2 जे चरण आहेत ते तुळ राशीमध्ये येतात. पण चित्रा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र असल्यामुळे तिथे तुळेचा आणि कन्येचा, पण तरी सुद्धा आपला जो लग्नबिंदू आहे, तर लग्नबिंदू म्हणजे आपला, आपण जेव्हा टिपण बनवतो किंवा कुंडली काढतो त्यावेळेला भाव मध्य जो असतो तो भाव मध्य हा लग्नबिंदू आहे. तर त्याच्यावरती आपल्याला ते नक्षत्र त्याचा विचार ईशान्य दिशेपासून करायचा असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की सगळे ग्रह जे आहेत ते कशा रीतीने त्याच्यामध्ये नशिबाच्या अनुसरून आलेले असतात. तर त्याला अनुसरून तुम्हाला फलादेश कसा द्यायचा तर त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर पहिल्यांदा मुकेश भाऊ, ती लाल कुंडली जी आहे तर ती लावा, म्हणजे यांना सगळ्यांना कळेल की मुख्य हे काय आहे. तारीख वगैरे सगळं पाठवलेलंच आहे. तर हा जो भाग आहे पुन्हा पुन्हा आपण सांगतो, त्याच्यामध्ये स्तंभ जो आहे तो हिरव्या रंगाचा सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये स्तंभ हे राजाचं स्थान आहे. त्याच्यानंतर मध्य प्रभाग जो आहे तर ते प्रजाचं आहे, म्हणजे त्याच्या स्तंभाच्या बाजूची बॉर्डर आहे त्या 4 याच्यामध्ये प्रजाचं स्थान आहे. त्यानंतर तिथे आपण बघितलं तर शेवटचा जो लाल आहे तो त्या ठिकाणी कोटचक्र किंवा बाह्य ठिकाण म्हटलेलं आहे. आणि सुरक्षा स्थान जे आहे तर त्याला ती पिवळ्याच्या वरची भाग आहे तो तिथे सुरक्षा स्थान म्हणून सांगितलेलं आहे. तर अशा ठिकाणी ग्रह कसे आले असतील आणि ते काय फलादेश देतील, तर त्याकरता आपल्याला मूळ कुंडलीतलं जे लग्न आहे किंवा इत्यादी ग्रह आहेत, जसं आता वृषभ राशीमध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत या कुंडलीमध्ये, त्याला अनुसरून तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर जातकाच्या जीवनामध्ये तिथे फलादेश चांगला येईल काय येणार नाही. तर कोटचक्राची ही एक पहिल्यांदा आपल्याला बघायचे की खरोखर ते कोटचक्र कशा स्वरूपाने जातकाच्या जीवनामध्ये कार्यरत होतं. तर तत्पूर्वी कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा, मग आपण पुढे जाणार आहोत तिथे. त्याच्यामध्ये कन्या लग्न जे आहे, मंगळ सिंह राशीमध्ये आहे, शनी त्याच्या समसप्तक योगात म्हणजे कुंभ राशीमध्ये आहे. आणि ही तारीख आहे 20/5/1965. कुंडलीवरती तुम्हाला लिहून पाठवलेली आहे. दुपारी 16:24 चा मुंबईतला जन्म आहे. बुध हा अष्टमात आहे, चंद्र पंचमात आहे. आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते शुक्र, सूर्य, गुरु, राहू अशी जी कुंडलीची बैठक आहे तर त्याला अनुसरून आपल्याला फलादेश द्यायचे असतात, हा नियम आहे. तर पहिल्यांदा कुठलीही गोष्ट शिकताना त्याची नियमावली अतिशय महत्वाची आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला मुकेश भाऊ
कोटचक्राचा जो मुख्य गाभा आहे तो त्याच्यावरती तुम्ही लावा. बघा आता हे कोटचक्र जे मुकेश भाऊंनी लावलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर मधला भाग जो आहे तो सगळ्यात पहिला रीड करताना आपल्याला बघायचा आहे की कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्य आहे आणि तो कोटपाल आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोटपाल नसून तो सिंहासन आहे म्हणजे मध्य भाग आहे तो आणि तो राजा आहे. मग ते राजाचं स्थान आहे आणि तिथे कोण आलेला आहे तो सूर्य आलेला आहे. बरोबर आहे की नाही? बघा सूर्य आलाय ना तिथे. सर हा मग आता त्यानंतर आपण जर पाहिलं तर मधला जो हिस्सा आहे तर तो कसा हे करायचा तर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की खरोखर मधला भाग जो आहे तो कसा सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये खरोखर काय दडलेलं आहे. तर मधला भागाच्या याच्यामध्ये आपण बघितलं मधल्या भागामध्ये नक्षत्र तर तेव्हा दिशा आपल्याला बघायच्या आहेत आणि जेव्हा स्तंभ असतो तो स्तंभाला दिशा म्हणजे कुठल्या स्तंभावरती कुठला ग्रह आहे ह्याचा पण विचार करायचा. तर इथे सूर्य जो आहे तो पश्चिम स्तंभावरती आहे. कळलं का? आणि त्याच्यानंतर दुसरा जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये बघा अनुराधामध्ये गुरु आहे, उत्तरा फाल्गुनीमध्ये बुध आहे आणि वायव्य दिशेला रवी चंद्र शुक्र असं दाखवलेलं आहे का? काय दाखवलं? बरोबर दाखवलं का? नाही ईस्टला आहे चंद्र. तर चंद्र आग्नेयला आहे. चंद्र ह्याच्यात आहे 8व्या राशीत आहे. आता उत्तराषाढा म्हणजे तो पुढे गेला ना. हा एक मिनिट मॅडम हा. काय माहितीये का की इथे कुंडली मला दिसत नाही. आता कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्य दिसतो ना तुम्हाला? हो सर, कृतिकेमध्ये सूर्य आहे. हा मग आता कृत्तिकेमध्ये सूर्य आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर उत्तर दिशेला मंगळ आहे बघा पण तो दुसऱ्या रेंजमध्ये आहे आणि केतू जो आहे तो पूर्व दिशेला आहे पण तो सुद्धा दुसऱ्या रेंजमध्ये आहे. बरोबर आहे? हो तो ज्येष्ठामध्ये बरोबर आलाय. आलंय ना? हो हा मग त्या ठिकाणी फलादेश देताना जो राजा आहे तो कोण आहे तो सूर्य आहे नाही का? मग सूर्य हा जर राजा आहे तर तो कोणत्या प्रभागात आहे हा आपल्याला विचार केला पाहिजे. पश्चिम. हा पश्चिम प्रभागात आहे. कोणत्या नक्षत्रात आहे तो कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. बरोबर ना? हो सर बरोबर. हा मग आता त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की खरोखर एखादे ग्रह जे आहेत ते अशा तऱ्हेने त्यांची रचना कशी झालेली आहे तर त्याला आपण जर विचार केला तर त्या रचनेला एक वेगळ्या तऱ्हेचं महत्व आहे. आणि शुक्र राहू आणि बुध कुठल्या याला आहेत? रोहिणीमध्ये आहेत का? बघा हो हो शुक्र बुध गुरु रोहिणीमध्ये. शुक्र गुरु आणि राहू आहेत रोहिणी. हा हरणीमध्ये मा- बुध आहे. हा मग आता त्याचा जो सेकंड स्टेज आहे तो काय झाला ती प्रजा झाली ना ती. काय झालं त्याच्यामध्ये आपण काय विचार केला होता? तिथे प्रजाच आहे ना. मध्य प्रजा. हा मग आता त्या ठिकाणी जेव्हा आपण बघितलं तर त्या ठिकाणी ग्रहाचं जे काही मांडणी आहे तर त्याच्यातला बलवान ग्रह कोणता आहे असा विचार करायचा आपल्याला. कळलं का? म्हणजे पहिल्यांदा कोटचक्र वाचते वेळी तुम्हाला बघायचं आहे की मधल्या याच्यामध्ये राजा कोण आहे म्हणजे स्तंभामध्ये कोण आहे तर पश्चिम स्तंभामध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्य आलेला आहे. म्हणजे ह्या कुंडलीचे अधिकार जे आहेत ते कोणाकडे गेले तर ते सूर्याकडे गेले. बरोबर आहे? नंतर दुय्यम अधिकार जे आहेत ते कोणाकडे गेले तर त्याचा सेनापती हा मंगळ आहे. बरोबर? बरोबर उत्तरेला मंगळ. हा मंगळ उत्तरेला आहे पण तो सेनापती आहे आणि मूळ पत्रिकेमध्ये तो कुठेशी आहे तर सिंह राशीमध्ये आहे आणि तो 12व्या स्थानात आहे. पण मंगळ हा कुठल्या स्थानाचा अधिपती आहे तर त्या ठिकाणी पराक्रमेश आणि तो अष्टमेश सुद्धा आहे कन्या लग्नाला. बरोबर? हो हा ही ओळख करून घ्यायची. म्हणजे त्या ठिकाणी मंगळ हा सेकंड रेंज मध्ये आलेला आहे आणि तो सेनापती आहे. तर त्या ह्याच्यामध्ये सेनापतीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर केतू सुद्धा आलेला आहे आणि केतू पूर्व दिशेला आहे आणि राहू त्याच्या समोर पश्चिम दिशेला आहे. दिशा समजल्या बरोबर सगळ्यांना? हो सर कळलं. नाही का? म्हणजे केतू वर आलेला आहे. आता फलादेश देते वेळी तुम्हाला पाहायचं आहे जर समजा मंगळाला प्राधान्य आहे का
तर मंगळाचं प्राधान्य कोणत्या दिशेला आहे तर उत्तर दिशेला आहे. आणि त्यामध्ये मंगळ हा अशा वेळेला बघितला आपण तर सेकंड पार्ट मध्ये आहे. तर सेकंड पार्ट काय सुचवतो आपल्याला त्याच्याबद्दल आपण तिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे तर तो पराक्रमेश आहे. बरोबर. कन्या लग्नाला कोण आहे? पराक्रमेश आहे. हम्म. हा. बरोबर. मग आता इथे फलादेश देते वेळी तुम्हाला रवी हा जो स्तंभामध्ये आलेला आहे तसंच आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कोटपाल हा जो आहे हा कोण आहे? चंद्र झालाय का बघा. होय. हो चंद्र. हा. मग चंद्र हा कोण आहे तर तो लाभेश आहे. बरोबर. हो चंद्र कोण आहे? लाभेश आहे ना. हो. बरं. बुध हा ग्रह जो आपण बघितला तर तो नैऋत्य दिशेला आहे आणि तो पण सेकंड रेंज मध्ये आहे. मग त्याच्यापेक्षा बलवान ग्रह कोण आहे तर सेकंड रेंज मध्ये मंगळ जरी असला त्या शनी आहे. ठिकाणी. हा. तर त्या ठिकाणी मॅडम कसं आहे की कोटपाल हा उत्तराषाढ नक्षत्रात आहे का? वरती बघा. हो. हो सर. हो. उत्तराषाढा. बरोबर आहे. मग इथे हा जर समजा रोहिणीमध्ये राहू नसता, राहू शुक्र आणि बुध हे 3 ग्रह आहेत ना. कोण आहेत? राहू शुक्र आणि गुरु आहेत रोहिणी. गुरु आहे. हा. गुरु आहे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी गुरु हा सप्तमेश आहे. गुरु हा चतुर्थेश पण आहे. हो. नाही का. आणि तो किल्ल्याच्या बाहेर आहे. बरोबर आहे. मग आता जातकाचं जे दुःख असेल तर त्या ह्याच्यामध्ये जी काही प्रजेचं स्थान जे आहे आपण ज्याला म्हणतो की ते कसं आहे तर त्या ठिकाणी जातकाचा याच्यामध्ये फलादेश हा योग्य मिळेल का मिळणार नाही सांगा. जमलं तुम्हाला? बरोबर. हो सर कळत आहे पण ते सूर्य पश्चिमेला आहे म्हटल्यावर प्रॉब्लेम होईल का? नाही पण त्याला मिळालेलं स्थान कुठलं आहे? स्तंभाचं आहे ना मॅडम. हा मध्य राजाचे स्थान. हा. पण इथे स्तंभाचं आलं ना. पश्चिमेचा विचार करायचा नाही का? नाही करायचा पण त्याचं दुय्यम फळ आहे. पण सूर्य हा कुठला कारक आहे? पूर्वेचा आहे. बरोबर आहे की नाही. हो हो पूर्वेचा आणि तो आता पश्चिमेला आहे याच्यात. पश्चिमेला आलेला आहे या कुंडलीमध्ये. म्हणजे हो. त्या ठिकाणी सूर्याचं बळ जे आहे ते तेवढं मिळणार नाही. ज्या वेळेला आपण कुंडली आपण पाहतो तर त्यावेळेला तो 12व्या स्थानामध्ये बसलेला मंगळ आहे की नाही. आता कृत्तिका नक्षत्र हे जे आहे हे त्रिपाद नक्षत्र आहे तर ते मेष राशीत सुद्धा आहे आणि वृषभ राशीमध्ये आहे. पण इथे काय झालेलं आहे की रोहिणीमध्ये हे 3 ग्रह आलेले आहेत आणि सूर्य हा एकटा झालेला आहे म्हणजे नक्षत्राने विभाजन झालेलं आहे. तर कृत्तिका नक्षत्र आरंभी आहे की नाही. मग नंतर रोहिणी येतं ना. बघा. हो सर. हा. म्हणजे त्या ठिकाणी कृत्तिका हे आरंभी आहे. जर समजा थोडे दिवसानंतर जन्म झाला असता तर रवी सुद्धा त्या ग्रहांसोबतच असता. 4ही ग्रह म्हणजे तिथे स्तंभामध्ये एखादा ग्रह आला असता का? नाही. एकही ग्रह सूर्य जर पुढे गेला असता तारखेनुसार तर मूळ पत्रिकेमध्ये सूर्य आपण जर बघितला तर किती अंशाचा आहे बघा तुम्ही. 5:50. हा. मग 5 अंशाचा जो सूर्य आहे तर त्या ठिकाणी सूर्य 10 अंशापर्यंत हे कृत्तिका नक्षत्र आपल्याला वृषभ राशीमध्ये उपलब्ध असतं. हे नवमाशाची म्हणजे अंशात्मक गोष्टी माहिती हव्यात की नक्षत्र किती अंशाला राशी बदलते आणि किती कोणत्या अंशाला राशीमध्ये प्रवेश करतं. कळलं. मग हे त्रिपाद नक्षत्र आहे त्याचा प्रवेश जो आहे तो त्या ठिकाणी 3 अंश 20 कला ही मेष राशीत जाते आणि त्यानंतर 3 अंश 20 कलेनंतर तुम्हाला वृषभ राशीमध्ये पदार्पण होतं त्यावेळेला तो मकर नवमास येतो. म्हणजे हा सूर्य जर आपण पाहू तो कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे म्हणजे तिथे तो राहू बरोबर आलेला नाही. नाही का. जर समजा 5 दिवसानंतर जन्म झाला असता तर हे सगळे ग्रह एकत्र आले असते की नाही राहू सोबत. म्हणजे तिथे त्या ठिकाणी तुम्हाला ते सिंहासन जे स्तंभ आहे तो आढळला असता का? नाही. म्हणजे तिथे घर रिकामं झालं असतं ना. मग अशा ह्या कुंडलीला आपण किती मार्क द्यायचे
तर स्तंभामध्ये रवी येणं अत्यंत योग्य आहे. म्हणजे जातकाचा आधार, जातकाची वर्तणूक, जातकाचं जीवन हे पूर्णपणे जे राजाचं स्थान आपण ज्याला म्हणतो, तिथे सूर्य हा स्वयं आपल्या ब्रह्मांडामध्ये राजा म्हणून त्याचा विचार केलेला आहे. तर ही कुंडली त्या मानाने किती पर्सेंटने चांगली होईल याचा विचार करायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं तर दुसरं जे आहे ते मध्य प्रजा आहे. म्हणजे राजाची प्रजा कोण आहे, तर त्या ठिकाणी शुक्र, गुरु, बुध, मंगळ, केतू, राहू हे सगळे राजाची प्रजा आहे. बरोबर आहे. त्यांना स्थान काय आहे, तर दुय्यम स्थान आहे. बरोबर आहे. मध्य, ज्याला आपण मध्य म्हणतो. बरोबर आहे. आता सुरक्षा आणि सुरक्षित ठिकाण, तर सुरक्षा आणि सुरक्षित ठिकाण आपण जर पाहिलं तर शनी आहे का तिथे, बघा. आहे. हा, मग तिथे जातकाच्या जीवनामध्ये आपल्याला फलादेश देते वेळी काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये प्रोटेक्टेड हाऊस ज्याला आपण म्हणतो ते कोण आहे, तर तिथे तिथे ह्याच्यामध्ये शनी आलाय ना. बघा होय. मुकेश भाऊ मार्किंग करतायत तिकडे, म्हणजे हो. शनी आलाय ना. मग जातकाला सहाय्य कोणापासून मिळेल, तर शनीपासून मिळेल. जातकाची प्रजा, आता ऐका व्यवस्थित शांतपणे ऐका. राजाचं मध्य प्रजा जी आहे त्याला आपण म्हणतो की राजाची प्रजा कशी असेल, तर राहू आहे त्याच्यामध्ये, कळलं का, शुक्र आहे, गुरु आहे आणि मंगळ सुद्धा आहे. म्हणजे आणि केतू सुद्धा आहे, त्याचा अबुध सुद्धा आहे. म्हणजे 3 आणि 3 6 ग्रह जे आहेत ते राजाच्या प्रजेमध्ये आलेले आहेत. तर जातकाच्या जीवनामध्ये राहू, केतू, गुरु, शुक्र ह्यांना स्वतंत्रता कमी आहे. त्यातल्या त्यात युती, राहूच्या युतीत आलेले ग्रह हे राजाला प्रजेच्या माध्यमातून त्रास देऊ शकतात. कसं, तर आपल्याकडे जेव्हा एखादी पत्रिका आपण जेव्हा वाचतो, तर जातकाच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह हा जातकाला त्रास देईल किंवा त्याला तिथे बेनिफिट त्याच्यापासून मिळणार नाहीत, त्याच्यामध्ये जातकाचा शुक्र आणि गुरु हे राहू सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला त्या ग्रहांपासून अपेक्षित राहायचं नाही. म्हणजे तुम्हाला तर राजाला आलं लक्षात, सर. बरोबर आहे. म्हणजे सर गुरु हा बोल. चतुर्थ आणि सप्तम स्थानाचा अधिपती असल्यामुळं चतुर्थ आणि हा. सप्तम स्थानाचं फळ तेवढं चांगलं मिळणार नाही असं म्हणायचं का? बरोबर आहे, कारण का तो राहूच्या क्लच मध्ये आहे ना. मग आता आपण हो. कसं म्हणतो मॅडम, की ज्या वेळेला एखाद्या युतीमध्ये एखादा ग्रह जर असेल, तर तो कोणासोबत युती करत आहे आणि हा. त्याच्यातून त्याला अधिकार प्राप्त झाले आहेत का किंवा होतील का, असा विचार बरोबर. जेव्हा आपल्याला करायचा असतो, त्यावेळेला तिथे राहू, गुरु आणि शुक्र यांना अधिकार कमी झालेले आहेत. तर एक लक्षात घ्या, सेकंड स्टेप जी आहे, सेकंड बॉर्डर, ती हा. आहे प्रजा, म्हणजे आपल्या जवळचे लोक. आलं लोक, लक्षात. हा, नातेवाईक कधी- वगैरे सुद्धा म्हणू शकतो हा, आपण. येस, व्हॉट एव्हर हा. इट इज, करेक्ट, हा. राईट. तर मग अशा वेळेला त्या ठिकाणी आपण जेव्हा विचार करतो फलादेशाला, तर त्याला ते सपोर्ट करतील का, कारण का की ते कोणाच्या तरी विळख्यामध्ये अडकलेले आहेत. अडकलेले आहे. बरोबर. बरोबर आहे. तर केतू सुद्धा तसाच आहे. होय. आणि मंगळ सुद्धा हा जो आहे तो राजाचा सेनापती हा जो आहे तो रक्षक म्हणून तो बांधला गेलेला आहे त्या ठिकाणी सेकंड हाऊस मध्ये, सेकंड पार्ट मध्ये. हा. कळलं. म्हणजे बरोबर. तो काय झाला, मध्य प्रजा झाली ती. म्हणजे तो म्हणजे प्रजेमध्ये गेला भावाचं फळ चांगलं मिळू शकतं असं म्हणू शकतो का भावाकडून? नाही. हा, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो मंगळ डिपेंडंट म्हणून. असेल. हा, मंगळ पण डिपेंडंट असेल. हा. अधिकतम काय की त्याला पीडा लावणारे लोक, कधी कधी बघा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या पीडाकारकच ठरतात हो. आणि त्यांना ती पीडा लागते. कधी कधी 4-4, 5-5 लोकांपासून जातकाच्या जीवनामध्ये भयंकर त्रासदायक त्रास घटना असतो. हो. घडते. होय. अधिकतम आपण जर पाहिलं तर लग्नाधिपती म्हणजे बुध हा ग्रह नैऋत्य दिशेला बसलेला आहे हो. आणि त्या ठिकाणी तो बुध हा ग्रह जो आहे हा सुद्धा त्याला स्थान जे मिळाले ते दुय्यम आहे. होय. खरं म्हणजे बादशाह और बिल्बर, बिल्बर जो आहे म्हणजे त्याचा जो सल्लागार जो आहे, सल्लागार. हा. तो जरी तिथे त्या ठिकाणी स्तंभामध्ये असता तर राजाची आणि बिल्बलची अतिशय जवळची घट्ट मैत्री आहे
तो तेवढा मंगळाला प्राधान्य देणार नाही. नाही. हे लक्षात अच्छा. कोटचक्राचे सगळे नियम वेगळे आहेत. ओके. म्हणजे त्या ठिकाणी बुधाला प्राधान्य कमी झाले. म्हणजे राजा हा एकाकी पडलेला आहे आणि त्याच्या जे प्रजेमध्ये लोक जे आहेत तर त्यातले त्याचे मित्र कोण आहेत, तर बुध सुद्धा त्या रवीचा मित्र आहे, मंगळ हो. सुद्धा मित्र आहेत. पण गुरु जो आहे तो चुकीच्या मैत्रीमध्ये अडकलेला आहे. म्हणजे तो गुरु बरोबर. राहूची युती झालेली आहे आणि शुक्र पण गेलाय. म्हणजे हो. जातकाच्या याच्यामध्ये शुक्र हा दासीचा कारक आहे. म्हणजे राजाच्या ठिकाणी ती दासी आहे. दासी. हो. बुध हा सचिव आहे ओके. आणि हा. राजाचा कोटपाल जो आहे तो चंद्र आहे. चंद्र आहे. म्हणजे पत्नीकडून फार तर मिळू शकतं थोडंफार सहाय्य असं म्हणू शकतो का आपण येस सर? येस येस. पण ओके. त्याला हा. सुरक्षित ठेवणारा कोण आहे, तर तो शनी आहे. ते सुरक्षाचं स्थान आहे ना, हो. सुरक्षा स्थान आहे. म्हणजे ज्याला हो. आपण म्हणतो सुरक्षित ठिकाण, तर ते ठिकाण. आहे हो. दक्षिणेला. आणि दक्षिण दिशेला शनी जो आहे तो बलवान आहे. चांगलं असतं. हो. तर बलवान आहे. मग आता इथे शनी कोण आहे, तर पहिल्यांदा लक्षात येतं तो पंचमेश आहे. हो. पंचमेश. तो षष्ठेश आहे, नाही का? हो. हो. मग त्या जातकाच्या जीवनामध्ये शनी हा जो आहे तो राजाच्या सुरक्षिततेचं प्राधान्य देईल. म्हणजे जरी राजाचा शत्रू असला तो त्याचा पुत्र आहे, रवीचा पुत्र आहे तो, बरोबर. हो. हो. आता ह्यामध्ये मॅडम असं आहे की स्तंभामध्ये आलेल्या ग्रहांवरती जातकाच्या भविष्याचा विचार केला जातो. बरं. स्तंभामध्ये आलेल्या ग्रहांपासून त्याचा विचार हो. केला. जर समजा सूर्याच्या ऐवजी गुरु आला असता तरी हरकत नाही, कारण हा. तो त्या ठिकाणी प्रतिष्ठित स्थान आहे ते. मग बरोबर. जातकाचा हो. पिंड हा कसा असेल, आता इथे रवीचा पिंड आला, हो. कदाचित आपण गेल्या वेळेला बघितलं तर राहूचा पण पिंड येऊ शकतो, केतूचा पण हो. येऊ येऊ शकतो. शकतो. हो. येस, करेक्ट. म्हणजे जातकाच्या हालचाली, जातकाची वर्तणूक किंवा जातकाचे विचार, जातकाचा ते ग्रोथ, राजासारखेच असतील, रवी सारखे. करेक्ट. म्हणजे त्याच्या पद्धतीने एक एक, आता तुम्हाला कल्पना आहे की राजकारणामध्ये कसं काय चालतं, काय चालतं, होय. त्याला कुठला ग्रह पोषक आहे का. कधी कधी हो. एखाद्या ग्रहाला भाग्यवान म्हणून समजलं जातं आणि त्याला सहजपणे एखादी गोष्ट प्राप्त होते. मिळून जाते. हो. बरोबर आहे की नाही? होय. असं आहे. म्हणजे तिथे गुरु हा जर असता तर त्या ठिकाणी जातकाच्या स्तंभामध्ये गुरु आला असता तर निश्चितच त्याला सगळं जे काही हे आहे ते भाग्याच्या अनुसरून, कधी कधी वारसा हक्क वगैरे आपण ज्याला म्हणतो ना, तशा हो. प्रकारे त्यातून त्याला ते ते मिळालं प्राप्त असतं. झालं. हा. Yes, बरं. बरोबर. हं? आणि त्याला सेकंड रेंज मध्ये जे आलेले ग्रह जे आहेत तर ते राहुयुक्त असल्यामुळे ते त्याला वाटचाल किंवा त्यांना अधिकार कमी आहेत कमी आहे. आणि हा. ते पश्चिम दिशेला आहेत. होय सर. आणि ते रोहिणी नक्षत्रात आहेत. अधिकतम ते आपण जर बघितलं तर ते भाग्यस्थानामध्ये आहेत. हो. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये भाग्याबद्दलचे प्रश्न हे निश्चितच उपस्थित होतील. निर्माण होतील. होय. येस, करेक्ट. आणि त्या ठिकाणी वृषभ राशीचा जो लॉर्ड आहे तो आहे शुक्र. तो सुद्धा राहूच्याच मध्ये राहुयुक्त. अडकलेला हो. आहे. बरोबर. म्हणजे तिथे जातकाच्या याच्यामध्ये त्याला प्राधान्य देता येईल का आपल्याला? नाही नाही देता येणार सर. नाही देणार. म्हणजेच बरोबर. काय की कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित अपेक्षित जे काही सुख आहे तो सुख देणारा ग्रह हा गुरु आणि शुक्र आणि राहू ह्याच्या युतीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला कमी अपेक्षा करणं होय. चांगलं. म्हणजे त्याला अपेक्षित राहायला लागणार नाही. म्हणजे अपेक्षा तिथे ठेवून चालणार नाही त्यांच्याकडून. चालणार नाही. बरोबर, अपेक्षा हो. ठेवून चालणार नाही. म्हणजेच काय झालं की या कुंडलीचा दर्जा ठरवताना पहिल्यांदा एक लक्षात घ्या की कोटचक्रामधले जे काही नियम आहेत ते नियम असा आहे की स्तंभामध्ये आलेला ग्रह कोणता, म्हणजे त्या ठिकाणी तो राजा झाला. हा. त्यानंतर त्याची प्रजा, म्हणजे आपल्या भोवताळी, आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, आपल्या सराउंडिंग, व्हॉट यू हो. से इन सराउंडिंग, सराउंडिंग. हो. सराउंडिंग पीपल आर गुड और बॅड. हो. तेही महत्वाचं असतं ना सर. फार महत्वाचं असतं मॅडम. होय. मग त्या ठिकाणी सराउंडिंगला राजाच्या भोवती जे बसलेले लोक जे आहेत ते जे आहेत ते मध्य प्रजा आहे ती. पण ती त्या प्रजेमध्ये वाईट लोक पण असू शकतात, चांगले लोक पण असू शकतात. निश्चितच. मग त्या ठिकाणी मंगळ हा पोषक आहे कारण तो राजाचा मित्र आहे आणि तो हो. सेनापती आहे. होय. राजाचा सल्लागार बुध आहे.
बिरबल आहे, म्हणजे तो सुद्धा तिथे मध्य प्रजेमध्ये आला आहे, बरोबर आहे. पण हो. राजाला घात कोणापासून होऊ शकतो, तो राहू पासून होऊ शकतो, कारण त्याचा मित्र गुरु हा त्याचं भाग्य घडवणारा, त्याला यश देणारा, त्याची संपत्तीमध्ये वाढ करणारा, प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये. आपण वी आर टॉकिंग अबाउट द किंग, पण का होय. किंग बद्दल बोलतो, कारण कोटचक्र इट इज बिलॉंग टू द किंग. हे होय. एक प्रकारचा किल्ला आहे, तो कोणाकडे असतो, तर राजाकडे असतो. तसं आपलं जे कुंडली आहे ही सुद्धा एक प्रकारची किल्ला आहे, आणि आपण त्याच्यात कुठे आहोत. तर हा बरोबर. जेव्हा कोटचक्राचा भाग आहे, याच्यामध्ये कोणी असं मराठीमध्ये पुस्तक पण छापलेलं नाही. नाही सर, तुमच्याकडूनच ऐकलं. आता सगळेजण पण सांगतायत सर, पहिल्यांदाच ऐकतोय हे आणि छान समजतंय सर. म्हणजे आपल्याला जेव्हा वर्णन करायचं असतं, तर तुम्ही जेव्हा एखादी पत्रिका मांडताना आपल्याला फार फार छान छान दिसतं, कळलं का. होय, ते वरवरचं दिसतं सर. ऍक्च्युली असं बघितल्यानंतर कळतंय की पत्रिकेचा दर्जा नक्की कसा आहे ते. हा कसा असेल होय हा सर. भाग आहे. म्हणजे एवढं तुम्हाला आता स्पष्ट लक्षात यायला लागलं. त्यामध्ये हो आपण सर. बघितलं तर मंगळ हा एक वेळेला राजाला मदत करेल, शनी त्याच्यापेक्षाही चांगली मदत करेल, कारण का की तो सुरक्षेचं स्थान आहे आणि सुरक्षेच्या. पर्सन हो. इज सेफ. आणि तो जो बरोबर. आहे शनी हा पंचम स्थानाचा अधिपती आहे कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये. तर हो. त्यावेळेला त्या ठिकाणी पंचम स्थान रिलेटेड विथ द चाइल्ड अँड चिल्ड्रन, हो. म्हणजे जातकाला सुरक्षा कोणापासून मिळेल, मुलांकडून मिळेल. हा किंवा फ्रेंड्स कडून, हो. पंचम स्थान. हो. हो. मग आपण तसंच बघितलं तर पंचम स्थान हे सुरक्षामध्ये आलेलं आहे, तर त्याचं एज्युकेशन, त्याचं सराउंडिंग, त्याच्याबद्दलची काही भूमिका, अदाकारी, जे काही जे कार्य असतं त्या कार्यामध्ये त्याला यश मिळेल का मिळणार नाही, तर ते कोण मिळेल सर. ठरवतं. हा मिळेल, शनी. बरोबर, हा. शनी बरोबर. आहे. मग ती हो सुरक्षा सर. आहे ना, मग हो ती सर. सुरक्षा म्हणून त्याचा विचार केलेला आहे. बरोबर. कळलं. मग आता हो सर, तिथे छान कळलं. जबाबदारी कोणावरती आली, तर राजाच्या राणीवरती झालेली आहे जबाबदारी. हो, जास्त आणि तो जबाबदारी आली चंद्र आहे, कोटपाल मधून आल्यामुळे. हो. येस, आणि तो कोटपाल म्हणून आहे. आणि तो कोटपाल जो आहे तो त्या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये आग्नेय दिशेला आहे, म्हणजे पूर्व दिशा नसून त्याच्या बाजूची आहे. मग हो. जेव्हा आपण गोचर शिकणार ना मॅडम, तर त्यावेळेला त्या चंद्राकडून म्हणजे तिथून एंटर आणि एक्झिट असे दोन पार्ट आहेत. 2 म्हणजे जे पार्ट आहेत. मुख्य हो. केंद्रस्थान, केंद्र राशी आहेत त्या, ज्याला आपण म्हणतो की दिशा, मुख्य दिशा, आणि ह्या हो. उपदिशा आहेत. तर मुख्य हो. दिशेमध्ये जे आहे तो एक्झिट आहे, आणि ज्या उपदिशा आहेत त्या एंट्री आहेत, एंट्री आहेत. हो. म्हणजे आगमन आणि निर्गमन याचा होय. विचार आपल्याला केला जातो. मग अशा हो. वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की खरोखर एखाद्या कुंडली मधली जी ताकद आहे ती कशी आहे, कळलं. मग बरोबर. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला सांभाळणारी कोण असू शकेल, नारी आहे का पुरुष आहे, बरोबर आहे? हो. मग हो. तिच्या हातामध्ये रक्षा चक्र जे आहे हे कुठे झालं, तर त्या ठिकाणी कोटपाल आणि बाह्य कोटपालाकडे ठिकाण. झालं. हो. बाह्य ठिकाण म्हणजे आउटडोर. हो. तो तिथे आग्नेय आहे, तर कदाचित त्या ठिकाणी त्या जातकाला वैवाहिक जीवनातलं जे पत्नीचं सुख आहे, कारण ही पुरुषाची कुंडली आहे ना, तर हो. त्यावेळेला तिथे चंद्र नसावा, हा नियम आहे. तो जर बरोबर. कोटपाल झाला तर तो एवढा त्या ठिकाणी सुरक्षा देऊ शकेल का, नाही देऊ शकणार सर. नाही देऊ शकणार, बरोबर, करेक्ट. मग अशा वेळेला वर्णन करते तुम्हाला त्यातली भूमिका जी आहे ती आपल्याला ठरवता आली पाहिजे. आता हा जो भाग आहे हा तुमच्या लक्षात आलाय का, सांगा. हो सर, आला सर. येस सर. म्हणजे वर्णन धन्यवाद सर. सर आलाय करताना सर. आला ना. म्हणजे वर्णन करते वेळी तुम्हाला वर्णन करण्याचा प्रकार, एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगते वेळी त्याने विचारलेला कुठलाही प्रश्न असू द्या, पहिल्यांदा ती कुंडली बलवान कशी होईल, तर तो अवलंबून असेल का स्वावलंबी असेल, म्हणजे इंडिपेंडेंट असेल, तर त्याला तुम्हाला स्तंभ पाहता आले पाहिजे, कळलं. तर स्तंभामध्ये इथे भक्कम ग्रह आहे. मग आता त्याच्या सराउंडिंग मध्ये त्याला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे, तर मंगळ आहे आणि बुध आहे. होय. मंगळ आणि बुध आहे, म्हणजे याचा अर्थ त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याला सेकंड लेवलला जी लेवल येते ती बुधाची आणि मंगळाची आहे.
पण राहू गुरु शुक्र हे त्याच्यामध्ये त्याला मदतगार ठरणार नाहीत. आता ज्या वेळेला अशी कुंडली तयार होते तर बघा वृषभ राशीमध्ये तुम्ही बघितलं मंगळ सिंह राशीमध्ये आहे, नाही का? आणि तो त्याच्यामध्ये सिंह राशीतला मंगळ आहे ना, उत्तर हो पूर्व. सर. हा, आणि त्यानंतर केतू सुद्धा बघा त्या ठिकाणी ज्येष्ठामध्ये आहे. कुठे आहे? ज्येष्ठामध्ये. म्हणजे तो केतू कुठे गेला? तिसऱ्या स्थानामध्ये गेला ना. हो सर, पराक्रम हो. स्थानात आहे. आता फलादेश कसा द्यायचा मॅडम? बघा, यदा कदाचित एखादा भाऊ, हे आपण पराक्रम स्थान पाहतो की नाही? भाऊ एखादा पराक्रम स्थान पाहतो की नाही आपण? होय होय. मग तिथे केतू आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो त्याची रक्षा करेल का? नाही करणार. म्हणून तुम्ही जेव्हा कुंडली पाहाल, वाचाल, तर अशा वेळेला तृतीय स्थानाचा अधिपती जर राहू असेल किंवा केतू असेल तर निश्चित जातकाच्या जीवनामध्ये भावंडांपासून म्हणजे बहीण किंवा भाऊ यांच्यापासून जातकाच्या जीवनामध्ये काही हानिकारक घटना घडू शकतात. हे वाक्य लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. कुंडली वाचनाकरता तुम्हाला अनेक पैलू विचारात घेणं गरजेचे आहे. काय वाटतं सांगा, तुम्हाला कळलं पाहिजे. मुकेश भाऊ कुंडली काढा, मग आपण यांच्याशी चर्चा करूया ना. आता कुंडली पाठ झालेली आहे. बोला. एकदम चांगल्यापैकी तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा कुंडलीची ओळख फार महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण सर्वतोभद्र चक्र शिकलो त्याप्रमाणे त्याला कुंडलीला कसं आपण हे केलं होतं, तर पहिल्यांदा कुंडली जज करायची, त्याची स्थानं कोणती आहेत, कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, त्याच्यामध्ये त्याचा सल्लागार कोण आहे. बुध हा ग्रह जो आहे तो ज्या वेळेला मनुष्य काही जीवनामध्ये चुका करतो तर त्या चुका कशामुळे होतील हा भाग जो आहे तो बुध हा प्रजेमध्ये गेलेला आहे, तो राजाच्या सोबत पाहिजे. मग यदा कदाचित बुध हा कधी कधी एकाच नक्षत्रामध्ये सूर्य आणि बुध असण्याची शक्यता असू शकते. असते की नाही सांगा? ते जवळचे ग्रह आहेत ना. हो सर. हा, ते जवळचे ग्रह आहेत म्हणजे ते तिथे असायला पाहिजे. त्यावेळेला कोटचक्राप्रमाणे कुंडलीचा दर्जा जो आहे तो वाढत जातो, तेव्हा वाढतो. म्हणजे हा राजा जो आहे हा सुद्धा बुध, मंगळ आणि चंद्र ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण त्या ठिकाणी जो नॉन सपोर्टिंग प्लॅनेट जे आहेत तर ते कोण आहेत? तर केतू, गुरु, शुक्र, राहू ही प्रजा आहे. तर राजाची प्रजा ही कशी असावी? आता समजा स्तंभामध्ये राहू आणि केतू आला असता आणि जर चौफेर सगळे ग्रह असते तर तो जो राजा आहे तो कसा असेल? तर तो क्रूर असेल आणि त्याच्या भोवताली त्याची प्रजा आहे ती त्याला नतमस्तक करतील, जुमानतील. प्रजा ही जुमानली पाहिजे की नाही राजाला? होय. नाही का? हे कम्प्लिटली कोटचक्राचे नियमच वेगळे आहेत. नाहीतर सहजासहजी कोटचक्र अशा तऱ्हेने हे करता येणार नाही. सर एक विचारू याच्यामध्ये. बोला. ह्याच्यामध्ये चंद्र कोटपाल आहे आणि हा. थर्ड लेअरला शनी आहे. तर शनी सुरक्षा कवचच्या लेअर मध्ये आहे. तर इथे शनी सुरक्षा देणार म्हणजे कुंडलीप्रमाणे कोण देणार? म्हणजे आता इथे शनी पंचमेश आणि षष्ठेचे आणि शनी बरोबर. बसलाय षष्ठात. तर मला असं बरोबर. वाटलं की मग पंचमेश असेल तर मग मुलगा याला थोडं त्याच्यापासून सुरक्षा आशादायी ठेवा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मुलापासून आशा ठेवावी. ओके. कधी कधी अपेक्षा असते ना आपल्याला हो सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे किंवा एखाद्या घरची व्यक्ती आपल्या सपोर्ट मध्ये आहे का. कधी कधी मुलाचं आणि वडिलांचं किंवा आईचं वैर असतं, हो नसतं करेक्ट. का? हो नाही का? मग अशा वेळेला तुम्हाला कल्पना जी आहे हे लॉजिक आहे
तर पहिल्यांदा कुंडली समजून घेणं. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे शनी जो आहे तो प्रजेच्या याच्यामध्ये आहे, तर तो सुरक्षेमध्ये आहे आणि तोच राजाचं रक्षण करू शकेल. कशाने? तर एखाद्या वेळेला समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि कायद्याचं रक्षण त्याला हवं असेल किंवा पाहिजे असेल, तर तिथे शनी हा कायद्याचा रक्षक आहे, नाही का? करेक्ट मग करेक्ट त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे, काही काळजी करू नका, तुम्हाला कायद्यापासून संरक्षण प्राप्त होईल कायद्यानुसार. म्हणजे त्या ग्रहाचं कारकत्व आणि त्याचं कुंडलीतील स्थान हे दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. हो, कारतत्व हे फार महत्वाचं आहे. बघा काय गंमत आहे की आपण ज्या गोष्टी अपेक्षित असतो त्या त्या ग्रहापासून आपल्याला मिळतात का, हा भाग विचार केला पाहिजे. मग त्या ग्रहापासून जर ती गोष्ट आपल्याला मिळत नसेल, त्याचा अर्थ तो ग्रह तिथे निकामी ठरलेला आहे, तो आपल्याला फलादेश चांगला देणार नाही. नाही. आता युतीमध्ये जर समजा गुरु नसता आणि शुक्रही नसता, तर त्यावेळेला ती प्रजा कशी असते? तर ती चांगली असते, नाही का? ओके. म्हणजे सभोवताची जी काही मंडळी असतात आपल्या सराउंडिंग, तर ती कशी असतात? तर गुरुप्रमाणे असतात, शुक्राप्रमाणे असतात, तर ती चांगली असते ना, नाही का? राईट. पण हे जर नसते तिथे तर मात्र मग प्रजेकडून त्रास झाला असता. म्हणजे मंगळ राहू केतूकडनं त्रास झाला असता त्यांना. नाही, झालेलाच आहे. आता बघा ह्या कुंडलीमध्ये आपण जर विचार केला तर राजा हा त्या ठिकाणी स्तंभामध्ये आहे, पण त्याचे जे सपोर्टिंग प्लॅनेट आहेत हे त्याच्यापासून दूर आहेत. आता सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे? तो गुरु, गुरु. मंगळ हे त्याचे मित्र आहेत, बरोबर आहे की नाही? आणि चंद्र. तर हे टीम आहे. भागवत मॅडम येतो तुमच्याकडे. हे टीम आहे. मग त्या टीम मध्ये आपण जर विचार केला तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की राजा जो कोणी बनलेला आहे, आता आपले राजे आहेत मुख्यमंत्री, हे पण राजेच आहेत ना, आहेत की नाही सांगा? हो खरं. आणि त्यांना 2-2 उपमुख्यमंत्री आहेत की नाही? करेक्ट. नाही का? म्हणजे सलामत आहे की नाही? हो. आणि आता गेली 1.5 वर्ष तुम्ही पाहताय, कळलं का? येस. मग तसंच लॉजिक, म्हणजे त्यांना कुठला आधार आहे? कायद्याचा आधार आहे. सुप्रीम कोर्टाकडे जाऊन सुद्धा पण त्या ठिकाणी जे प्रकरण आहे ते थांबलेलं आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी शनी हा त्यांचं रक्षण करता आहे. बरोबर आहे? करेक्ट. इट इज अ लॉजिक आफ्टर ऑल. लॉजिक आहे, त्याला तुम्हाला मांडता आलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा कधीही लक्षात घ्या, कुंडली व्यवस्थित 5 मिनिटं पाहून घ्या की त्याची अवस्था कशी आहे, कसे कसे ग्रह तिथे विराजमान आहेत. भागवत मॅडम बोला, तुमचं काय म्हणणं आहे? सर, हे शनीबद्दल आपण जे बोललो, तर आता शनी तिकडे एकटा आहे, त्यामुळे तो सुरक्षा चांगली प्रदान करू शकतो. पण तिथे त्या सर्कलमध्ये जर कुठेतरी राहू किंवा केतू आला असता, तर शनीच्या जे चांगली फळं मिळणं अपेक्षित आहे, तर त्या फळांमध्ये कमतरता आली असती का? नक्की. आता कसं आहे मॅडम, बघा आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर नावाची एक गोष्ट आहे आपल्या कायद्यात, भारताच्या किंवा जगाच्या. तर लॉ आणि ऑर्डर जी आहे ते मंगळाची ऑर्डर आहे आणि न्यायाधीशाची पण आहे, बरोबर आहे की नाही? कायदे सुद्धा कोणाचे आहेत? तर शनीचे आहेत, लॉचे आहेत. म्हणजे कायदे, लॉ म्हणजे कायदे. आता तो लॉयर आहे आणि त्या ठिकाणी त्याची जी काही कायद्याची अंमलबजावणी आहे ती कोणाकडे? तर शनीकडे आहे, बरोबर आहे? सोबत मंगळ जो आहे तो प्रजेमध्येच आलेला आहे, पण पलीकडे जो आहे तो शनी आहे आणि तो सुरक्षा कवचामध्ये आहे. आता जर समजा आपण असं विचार केला असता की सुरक्षा कवचामध्ये एकटा गुरु आला असता, तर त्या ठिकाणी आपण विचार केला असता की प्रोटेक्टेड बाय होम? तर धर्म, स्पिरिच्युअल लाईफ. मग धर्म रक्षक जो आहे तर ते त्याच्यापेक्षाही मोठं आहे, नाही आहे का? मला सांगा. बरोबर. धर्माकडून जर आपल्याला रक्षण मिळालं तर म्हणजे देवाकडून, ते मोठं आहे की नाही कायद्यापेक्षा? आणि मग रवी आलं असतं तर याचा अर्थ पित्याकडून संरक्षण किंवा सरकारकडून संरक्षण असं. बरोबर, प्रशासनाकडून. प्रशासनाकडून.
आणि मग पुन्हा त्याच्यावर कुठेही म्हणजे हे ग्रह असतील पण राहू किंवा केतू पण जर असतील कुठल्याही दिशेला तरी त्या फळांमध्ये कमतरता असं एक नाही, आता कमतरता म्हणजे कसं असतं मॅडम, आता लक्षात घ्या. आपण एक असा विचार करू की जर समजा कोटपाल म्हणून राहू केतू आले असते हा तर किल्ल्याचं रक्षण हे तुम्हाला गुप्तहेर, राहू हा गुप्तहेर आहे, हा त्याच्याकडे जर सोपवलं, त्याच्या हा नशिबात असेल तर तो हा रक्षा व्यवस्थित करेल. कारण तो तिथे गुप्त वार्ता वगैरे या सगळ्या पोलिसी याच्यामध्ये काही हा हा गोष्टी असतात, गुप्त वार्ता ओके प्रशासन वगैरे. हा तर तो एक भाग म्हणजे विचार करताना त्या हा ठिकाणी केतूचा जर हे आला तर त्या ठिकाणी पीडाकारक आहे. तर हा केतू हा जो रक्षणामध्ये योग्य नाही, मग त्यापेक्षा हा राहू परवडला. हा आणि मग केतू तो हा, बोला बोला ना. रवी सोबत जर राहू असेल कोटपाल म्हणून तर उलट तो सहाय्यच करेल का रवीला का काय नाही म्हणताय नाही नाही, मग नाही त्याचे करणार रवीचे अधिकार जर दे आर इन सिमिलर नक्षत्र हा तर त्यांचे अधिकार, रवीचे अधिकार कमी होतील. आता जर समजा आग्नेय दिशेला किंवा पूर्व दिशेला सूर्य आहे आणि तो हा कोटपाल म्हणून आहे हा आणि राहू जो आहे तो दक्षिण दिशेला आहे, तर हा तरी सुद्धा हरकत नाही. जे भिन्न भिन्न ओके नक्षत्रामध्ये आहेत ना हा आणि हा भिन्न भिन्न राशीमध्ये आहेत, पण ओके रक्षक जो आहे तो रवी हम्म, आणि राहू या दोघांकडे आहे सोपवलेलं. हा पण पण ते मग जर त्याच्यात एकच, हा हा बोला बोला. रवीचे अधिकार मग त्या केसमध्ये म्हणजे रवीला पण पुरेसा वाव राहील काय असेल ते काम हो करायला हो हो रक्षणाचं हो, पण वेगळ्या कसं आहे भिन्न की नक्षत्रात असेल नाही, आता गंमत हा अशी आहे मॅडम, हा किती जरी झालं तर कुंडलीचा दर्जा ठरवताना जर रवीच जर कोटपाल झाला हा तर मग स्तंभक फुकट गेलं ना. हा हा मला सांगा, आपल्या कुटुंबामध्ये जो कुटुंबाचा अधिकारी आहे, वरिष्ठ आहे, हा तोच जर समजा आपल्याला घराबाहेर नेऊन आपलं हे करतोय तर त्याची किंमत कमी आहे की नाही? हम्म म्हणून तिथे तो स्तंभामध्येच येणं आवश्यक आहे आणि ते बरोबर आलेलं आहे, नाही हम्म का? हम्म आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं करतो तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जर आहे आणि ती व्यक्ती आपलं रक्षण करते आणि तीच हुकूमत चालवते, हुकूमत म्हणजे बरोबर हा राजाकडे त्या स्तंभामध्ये हुकूमत आहे ना, मग हम्म ती हुकूमत कशी आहे? प्रेमळ आहे हा का दबाव तंत्राची आहे हम्म का तुम्हाला भाग्याने सगळ्या गोष्टी पुरवण्याची आहे का बरोबर इंटेलेक्च्युअल आहे हम्म का अतिशय सौजन्य आहे आणि त्यामध्ये सौख्य आहे? तर असे हम्म त्या त्या ग्रहांवरती तुमच्या वाटण्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या नियम बरोबर दिलेले आहेत. कळलं? हा हो म्हणजे सूर्य चंद्र आहे तर तो नाजूक आहे. मग आपण गेल्याला सांगितलं होतं हम्म की जो कप आहे म्हणजे क्वीन ऑफ कप, मग हम्म ती राणी कशी आहे? तर ती भावनिक आहे. मग चंद्र हा हम्म भावनिक आहे. मग हम्म त्या ठिकाणी राजा कसा असला पाहिजे? हम्म स्तंभाचा अधिपती हा हम्म कसा असला पाहिजे? आता मला एक सांगा, आता राजस्थानची निवडणूक झालेली आहे, तुमच्या हा दृश्य समोर आहे, हा कळलं का? हा आणि त्यातल्या त्या महाराणी आहेत त्या जर मुख्यमंत्री झाल्या हा तर हम्म प्रशासन पॉवरफुल आहे ना. बरोबर आहे हा मग त्यांच्यापेक्षाही आणखी एक पॉवरफुल मनुष्य पण तिथे आहे, हम्म तो योगी आहे, जो कर्मचारी आहे. हा आता जर तसं झालं तर मग त्या ठिकाणी त्या पॉवरची गेली किंमत, मग ते हा गुरु बलवान झाला. त्यानंतर हम्म आणखी एक महाराणी पण आहे, म्हणजे हम्म तिथे महाराजांचं भरपूर राज्य आहे, तर हा तशी ती महाराणी सुद्धा आहे, तिला पण मुख्यमंत्री बनण्याचे संकेत आहेत. हा मग सत्ता कोणाकडे जाईल? महाराणीकडे जाईल का मुख्य पक्ष स्थापन झाल्यानंतर असलेल्या व्यक्तीकडे जाईल का ब्रह्मचार्याकडे जाईल? महाराणीकडेच जाईल ना नाही प्राधान्य नाही, ऐका, अजून नक्की झालेलं नाहीये, पण मी सांगतो. अच्छा 3 नावं तुम्हाला मी सांगितले, ओके हा 3 ओके नावं तुम्हाला मी सांगितली. तिन्ही हा नावामध्ये हा एक व्यक्ती जी आहे ती मंगळाच्या तत्वाची आहे, हा एक व्यक्ती जी आहे ती गुरुच्या तत्वाची आहे, तो योगी आहे, हा आणि ओके दुसरी जी आहे ती महाराणी आहे हा आणि ती चंद्राच्या तत्वाची आहे. बरोबर असं आहे. मग सत्ता बरोबर ते सगळे गप्प आहेत. हम्म त्या ठिकाणी महाराणी जी आहे तर ती हम्म एका फार उच्च कुळातली आहे आणि ती हम्म सुद्धा जिंकलेली आहे. म्हणजेच काय की बरोबर जसं प्रशासन पाहिजे मग हम्म तसंच प्रशासन जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा अशा रीतीने असावं, हम्म असं माझं बरोबर मत आहे, हम्म असं माझं म्हणणं आहे.
म्हणजे बरोबर. तुम्हाला कोटचक्र शिकताना नंबर ऑफ अँगल ज्याप्रमाणे आपण सर्वतोमुख चक्रामध्ये विचार केला तशाच प्रकारचा भाग जो आहे तो तुम्हाला विचार करता आला पाहिजे. बरोबर. थँक्यू सर. कळलं? मग हो. आता तुम्ही कोणाला पसंत करता? योगीला पसंत करता का मुलायम सिंगला पसंत करता का अखिलेशला पसंत करता? नाही का? बरोबर. असं आहे. तर मुलायम सिंग तर नाही पण अखिलेश आहे, तर तुम्हाला वाटतं का त्यांनी यावं? बरोबर. म्हणजे तिथे योग्य कोण आहे? बाबाजी योग्य आहेत, म्हणजे योगी. ठीक बरोबर. आहे. मग आता जसं की आपले मोदी आहेत ते योग्य आहेत, असं आहे. म्हणजे तो त्यांच्याकडे सिंहासन आहे ना. हो हो. बरोबर. मग तसंच आपल्या जीवनातील जी पत्रिका वाचते वेळी तुम्हाला परत अगेन अँड अगेन आय टेल यू की स्तंभ विसरता कामा नये. बरोबर. स्तंभाला व्हॅल्यू फार मोठी आहे. त्यानंतर आपल्या राज्याची प्रजा म्हणजे आपल्या कुंडलीतली आपली प्रजा म्हणजे आपलं सराउंडिंग. कधी कधी बॅड सराउंडिंग मध्ये मनुष्य दूषित होतो की नाही मॅडम? हो हो हो. काही लोकांच्या आपण चुकीच्या माध्यमातून जातो, त्यांच्याशी मैत्री करतो तेव्हा आपल्याला घात हो. होतो. तर त्या ठिकाणी हो. तसं हे होतं की नाही? मग होय, तशाच होय. प्रकारची इच्छा करतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला सुरक्षा रक्षक जो आहे तो कोण आलाय? तर शनी आलेला आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती अडकली गेली तरी सुद्धा न्यायाधीश कोण आहे? तर शनी महाराज. आणि त्याच्यानंतर कोटपाल. हा बोला बोला. सर सॉरी, मी ह्या मॅडमना जरा क्रॉस नाही करत आहे. मॅडम तुमचं झालं विचारून? भागवत मॅडम. हा हो बोला ना तुम्ही. सर आता ना माझा जरा मध्ये नेट नसल्यामुळे कळलं नाही, ऐकू नाही आलं. इथे पहिल्या रवी हा जर राजाच्या स्थानात बसलेला आहे, ऐकू येते सर? हो 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 बोला. रवी राजाच्या ह्याच्यात बसलेला आहे आणि शनी पूर्वा फाल्गुनी मध्ये ओरिजिनल ह्याच्यामध्ये कुंभ राशीत आहे ना. मग तो मध्य प्रजेमध्ये येणार ना की कोटपालामध्ये जाणार? नाही नाही कोटपाल नाही ना. तो त्या ठिकाणी बघा ना आपण 3 स्टेज दिल्यात ना. तर तो तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. पहिला स्तंभाचा आहे, दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी तो सुरक्षेमध्ये आहे. हो, तो लाल सुरक्षेमध्ये आहे ना. सुरक्षितच आहे मॅडम. तिसऱ्या ह्याच्यात आहे ना. हा एक दोन. पहिला बघा स्तंभाचा येतो, नंतर राजाचं स्थान आहे, नंतर मध्य नाही प्रजा आहे. नाही बघा पहिला स्तंभ आहे म्हणजे कोणी 4 जे मुख्य पिलर आहेत ना ते 4 आहेत. त्यानंतर वरचा दर्जा जे आहे तो प्रजेचा आहे, म्हणजे सराउंडिंग. तर राजाची प्रजा कशी आहे? लेवल 3 जे आहे ते सुरक्षा कवच आहे. अच्छा, हा सुरक्षा कळलं कवच. का? बरोबर. हो सर, मग त्या कळलं ठिकाणी कोण आलं? तर शनी आला. शनी आलाय. आहे की नाही? हो मग शनी जर आलेला आहे तर त्या ठिकाणी त्याची सुरक्षा चांगली असेल का? तर राजाला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे? मग कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये शनी सुद्धा बलवान असायला हवा की नाही? आता जेवढे न्यायाधीश झालेले आहेत सर्वोच्च न्यायाधीश किंवा आपल्याकडे मॅजिस्ट्रेट जे आहेत ते डिस्ट्रिक्ट कोर्टचे, त्यांचा सुद्धा शनी बलवान असेल तेव्हाच ते त्या अधिकार पदावरती गेले ना. हो. माननीय न्यायाधीश जे आहेत सगळं हे त्याच काम आहे ना. हा म्हणजेच काय की तिसऱ्या पायरीवरती कोण आहे? तर शनी आहे. दुसऱ्या पायरीवरचे ग्रह जे आहेत ते राहू, शुक्र, गुरु हे एकत्रित एकाच नक्षत्रात आहेत आणि इथे कोटचक्र हे नक्षत्रावरतीच अवलंबून आहे. कळलं? आणि मंगळ हा गेलेला आहे तिथे, पण तो प्रजेच्या स्थानामध्ये आहे. तो जर समजा राजाच्या सिंहासनामध्ये असता तर तो त्या ठिकाणी राजा आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं असतं तर मंगळ हा सेनापती आहे. तर राजाच्या सोबत सेनापती असणं गरजेचं आहे की नाही? अगदी. आणि तोच जर प्रजेमध्ये गेला तर नाही चालत ना. मग राजा हा एकटा आहे तरी सुद्धा बुध हा जो आहे तो प्रजेमध्ये आहे. आता प्रजेमध्ये बुध असला तरी त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला ज्या काही इन्फॉर्मेशन मिळतात त्या बुधाकडून मिळतात ना. इन्फॉर्मेशन कोण देतं आपल्याला?
हो. मग कधी बुध कधी देखील. आपण बुध येतो. मग केतू हा जो प्रजेमध्ये आहे हा पिढा लावणारा आहे. आता एखाद्या राज्यामध्ये दुष्काळ आला, एखाद्या राज्यामध्ये आजारपण आलं, एखाद्या राज्यामध्ये काही गडबड झाली, हिंसा झाल्या, तर त्या ठिकाणी ती जी लेवल आहे ती कोणाकडे गेली आहे? तर राहू, गुरु, बुध, शुक्र. राहू, गुरु आणि शुक्र हे तिघ एकत्र आहेत. मंगळ जो आहे तो उत्तर दिशेला आहे. मग तो सुद्धा प्रजेमध्येच गेला ना. हो. प्रजेमध्ये कशा टाईपचे लोक असतील याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. लोक कशा विचारांचे असतील, कशा पद्धतीचे असतील. म्हणून ही कुंडली बनवताना कुठल्याही गोष्टीचे अधिकार आपल्याला अगोदर लक्षात येणार नाही. जोपर्यंत तुम्ही कोटचक्राची कुंडली मांडणार नाही तोपर्यंत. आणि हा संपूर्ण कोटचक्र जे आहे हे नक्षत्रावरती अवलंबून विसंबून आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवाने एकाच नक्षत्रात 3 ग्रह आहेत की नाही बघा, आपल्या समोरची गोष्ट आहे ना. हो. मग असा विचार करून आपल्याला पुढे जायचंय. आणखी कोणाला कळलं नसेल तर विचारा, मग आपण त्याचा फलादेश घेऊ. पण फलादेश करते. हा बोला बोला. सर एक प्रश्न होता. मी मागचं लेक्चर नाही अटेंड केलं, पण त्याच्या आधीच अटेंड केलं होतं. स्तंभामध्ये जर एकही ग्रह नसेल तर मग आपला बेस पॉइंट म्हणजे स्टार्ट पॉइंट राजाच तिथे जर नाहीये तर मग पुढची प्रजा किंवा त्याच्यानंतर कोटपाल ह्या लेवलच्या जाती कसं, देन हाऊ डू यू गो अबाउट दिस? हा, मग आता जर स्तंभामध्ये ग्रह आला नाही असं समजा, नसू पण शकतो, त्यावेळेला मनुष्य जो आहे तो डिपेंडेंट आहे. तो कोणावरती अवलंबून आहे? तर जे ग्रह प्रजेच्या स्थानामध्ये पडले असतील, तर प्रजाचे स्थान कुठलं आहे? तर सेकंड लेवल आहे. सेकंड लेवल. ओके. थर्ड लेवल कोण आहे? तर सुरक्षा आहे. ओके. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्तंभ मिळाला नाही याचा अर्थ त्या ठिकाणी तुमचं जे वर्चस्व आहे हे कमी प्रमाणामध्ये जाणवेल. अच्छा. ओके. ओके. पण स्तंभामध्ये ग्रह येणं आवश्यक आहे. आणि समजा एकापेक्षा जास्त ग्रह जर स्तंभामध्ये असतील तर ते चांगलं की वाईट? कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. अच्छा. समजा हा, एक म्हणजे शत्रू मित्र त्याच्याप्रमाणे असतील तर. समजा एक मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहे. हा. आता त्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही बघताय आपल्याकडे किती लोक आहेत. कळलं? मग ते जे कॅबिनेट मध्ये येणारा एखादा समजा चांगला हे असेल तर त्याच्यामध्ये अडचणीत आणणारे ग्रह पण असतात की नाही, लोक हो, असतात की बरोबर नाही. बरोबर बरोबर मग बरोबर. तशा त्या राजाला सुद्धा नाकात दम आणून ठेवतात. कळलं? आता कळलं. आपले जे पंतप्रधान आहेत माननीय, तर त्यांच्याशी कोण डोळे वर करून पाहणाराच माणूस नाहीये. बरोबर. मग ते सुरक्षित आहेत ना. बरोबर बरोबर. त्यांचं काम काय आहे? जो आंखें दिखाता है उसको पार्टी से निकाल दो. ओके. नाही का? ओके. ती रणनीती आहे. म्हणून तिथे त्यांनी तो ठराव केलेला आहे. ओके. ओके. आणि म्हणजे जर आपल्याला जर नियम सांगायचा असेल, आताही आपण पर्टिक्युलर पत्रिका घेतोय आणि त्याचं विश्लेषण करतोय, पण एक असा कॉमन नियम सांगायचा असेल तर जसं आपण म्हणतो वैदिक ह्याच्यामध्ये की उपचय स्थानात अशुभ ग्रह चांगले किंवा अशा टाईपचा एक जनरल नियम असतो, अशा टाईपचा एक कोटपाल म्हणून असे अशुभ ग्रह चांगले वगैरे असं अशा टाईपचा इन्फरन्स काढता येतो का? म्हणजे नाही. आता बघा, कुंडली ज्यावेळेला आपण हे करतो, आता आमचे राजीव साहेब आहेत, त्यांनी 2 पुस्तकं मागवलेत, पण त्याच्यामध्ये असं काहीही वर्णन नाही. अच्छा. ओके. हा, आणि एक तर ती हिंदीमध्ये आहे. हे हिंदी मधलं शास्त्र आहे. मी सुद्धा हिंदीमध्ये शिकलेलो आहे. पण तरी सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी पुस्तकातले नियम नाहीये, पुस्तकात ते नाहीये. अच्छा. वर्णन करते वेळी ऑल ऍस्ट्रॉलॉजीचा याच्यामध्ये नियम असा आहे की ग्रह कोण आहे, त्याची कॅटेगरी काय, त्याची लायकी काय आहे, तो कुठल्या स्वरूपाचा आहे, तो अग्नितत्वाचा आहे का, तो जलतत्वाचा आहे का, तो भावनिक आहे का, तो कठोर आहे का, तो योद्धा आहे का, ह्या कल्पना आपल्याला दिलेल्या आहेत ऑलरेडी. दिलेल्या आहेत. हो, कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक ग्रहाची जशी आहे. हा, कॅरेक्टर्स ऑफ द प्लॅनेट. मग त्या तशाच वापरायच्या आहेत आपल्याला, आणि त्या इथे सुद्धा वापरायच्या आहेत. ओके. इथे सुद्धा वापरायच्या आहेत. पण कुंडली पाहते बघा, कोटचक्र हे जाहीररित्या एवढ्या संथ रीतीने असं कोणी तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवत नाही, कारण त्यांना ते जमत नाही. असं आहे.
ओके थँक्यू सर. सर मी एक प्रश्न विचारू? हा बोला ना. सर ही पत्रिका आहे अमावस्येच्या आधीची 10 दिवसाची. हो तर माझा प्रश्न असा होता की त्याच्यामुळे कसं झालं की रवी हा स्तंभामध्ये आला, पण हो ही अमावस्येनंतरची 10 दिवसाची जर पत्रिका असती तर चंद्र आला असता स्तंभामध्ये आणि रवी आला असता कोटपालमध्ये. तर बरोबर. त्यावेळेला मग त्याचं प्रेडिक्शन कसं करायचं? म्हणजे चंद्र हा डेलिकेट ग्रह आहे, प्लॅनेट. हो हा प्लॅनेट आहे, पण त्याला मग ते स्तंभाचं हे पेललं असतं. मी तुम्हाला 2 तऱ्हेची उत्तर देतो. तुमचं पण उत्तर देणार, तुमचा प्रश्न पण घेणार तो. आणि त्याच्या अगोदरचं उत्तर असं आहे मॅडम, की हे लग्न जे आहे हे चित्रा नक्षत्रातलं आहे, हो बरोबर आहे ना? हो आता चित्रा नक्षत्रामध्ये समजा जर ह्या जातकाचा एक 4 मिनिटानंतर जन्म झाला असता असं आपण समजू, 4 मिनिटं पण जास्ती आहेत, तर त्यावेळेला नक्षत्र बदललं नसतं, राशी फक्त बदलली असती. म्हणजे तूळ राशी आली असती. म्हणून तिथे डिग्री बघा 29 आहे का? हो 29 आहे. बरोबर आहे ना? हम्म, बरोबर, म्हणजे तिथे रास बदलली नसते. बरोबर आहे. आता तुमचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की चंद्र तुम्ही असं म्हणताय की तो कोटपाल झाला, आणि तो कोटपाल न होता जर समजा मध्यभागी आला असता ब्रह्मस्थानामध्ये आणि स्तंभामध्ये, तर एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीवरती अख्ख्या राज्याची धुरा येते की नाही? हो मग अशा वेळेला समजा जातक स्त्री असेल तर ती कर्तव्यदक्ष असू शकते की नाही? तिला सगळ्या गोष्टी, अशी कितीतरी कुटुंब, हजारो कुटुंब आपण ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत की ज्या स्त्रियांवरती सगळ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि त्या पुरुषासारखं काम करून लढवय्या झाल्या. जसं उदाहरणार्थ राजमाता जिजाऊ नाही का, राजमाता ज्यांनी शिवाजीला छत्रपतींना हे केलं, बरोबर, राज्य एवढं हे केलं, तयारी केली. मग त्या राजमाता ज्या आहेत तर त्यांच्यावरती केवढी मोठी जबाबदारी होती. मग ती एका स्त्रीनेच सगळी जबाबदारी पेलली ना, नाही का? हो सर हो. मग अशा तऱ्हेने सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो केला जातो. मग एखाद्या स्त्रीवरती कुटुंबाचा, आणि अशा अनेक महिला आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये जबाबदाऱ्या अनेक आल्या, त्या लढवय्या झाल्या, योद्धा झाल्या, समाजामध्ये चांगल्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे, सामाजिक दृष्ट्या पण चांगलं हे मिळालेलं आहे. मग असं कधी मिळतं? त्यावेळेला अशी स्तंभामध्ये ग्रह येतात, तर त्यावेळेला त्यांच्या जबाबदाऱ्या स्त्री म्हणून वाढतात. सर मी विचारूया तुला एक प्रश्न? हा विचारा. आता मॅडमनी जो प्रश्न केला की चंद्र जर स्तंभात आला असता, आता याच पत्रिके संबंधी असं म्हणू की या पत्रिकेचा चंद्र 1 अंशावर आहे आणि तो मकरेतला आहे, म्हणजे तो पापांशमध्ये आला. आपण असं म्हणतो की एखाद्या स्त्रीवर ती कर्तबगार असेल, ती सगळी धुरा सांभाळेल आणि कणखर नेतृत्व असेल. पण आता हा जर मकरेचा हे आला त्या चंद्राला, तर तेव्हा आपण काय म्हणणार त्या चंद्राला? तो एक तर तो त्याचं जे डिरेक्शन आहे ते कोटपालामध्ये गेलेलं आहे आणि ते आग्नेय दिशा आहे. तर आग्नेय दिशेला मुख्यतः चंद्र नसावा असा नियम आहे, कारण चंद्र हा जलतत्वाचा आहे. मग आग्नेय दिशेला जल चालत नाही, आग्नेय दिशेला मंगळ चालतो, आग्नेय दिशेला अग्नितत्वातला ग्रह चालतो, पण चंद्र हा चालत नाही. मग ह्या चंद्रावरती आलेल्या जबाबदाऱ्या, जे किल्ल्याचं पूर्णपणे संरक्षण करणं आहे, तर ते तो चंद्र पेलू शकतो का? तर त्याच चंद्राला जर समजा स्तंभामध्ये जर स्थान मिळालं असतं तर त्या ठिकाणी राजमाता झाल्या असत्या, नाही का? म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी आई, तिच्यावरती भरपूर जबाबदाऱ्या असतात, मग ती कदाचित स्तंभामध्ये असू शकेल, म्हणजे चंद्र असू शकेल. आता जर समजा त्या ठिकाणी आपण जर असं पाहिलं की स्तंभामध्ये बुध आला, असा आपण विचार केला, तर कम्प्लिटली कुटुंब जे आहे ते लॉजिकली चालणार, टेक्निकल नाही, लॉजिकली, बुद्धिमत्तेच्या अनुसरून.
कळलं? बुध हा श्रम न करणारा ग्रह आहे. मग काही काही कुटुंब जे असतात ते व्यवसाय करतात आणि आपलं जीवन जे आहे ते जगतात, नाही का? हो. आता कालची एक बातमी आहे की एका धर्माने असं ठरवलेलं आहे, जर बुफे 6 आयटमच्या वरती लावला असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण आहेर करायचा नाही, फक्त शुभेच्छा द्यायच्या. काही काही लोक 15-15 आयटम लावतात बुफे करताना, अवाढव्य खर्च करतात, जेवण फुकट घालवतात. तर एका समाजाने असं सांगितले, फक्त 6 आयटम असले पाहिजेत, नाहीतर तिथे त्याला आहेर द्यायचा नाही, फक्त शुभेच्छा द्यायचा आणि जेवायचं पण नाही. मिनिमम असलं पाहिजे. हा, बरं. दुसरं कोण बोलतंय? समीर, बोला. सर आता जे मॅडम सांगत होत्या त्याच्याच मधलं मला अजून एक सिमिलर. आता तुम्ही सांगितलं म्हणजे कोटचक्र हे नक्षत्रांचं मुख्य चक्र आहे, ज्याच्यामध्ये ग्रह बसलेले कुठे आहे त्याप्रमाणे आपण त्याचं अनालिसिस करतोय. त्याप्रमाणे आता समजा चंद्र जरी, जो की फ्रेंडली सॉफ्टवेअर प्लॅनेट आहे, पण तो जर कोटपाल म्हणून बसलाय, पण समजा क्रूर नक्षत्र आश्लेषा किंवा अशा कुठल्या तरी क्रूर नक्षत्रात बसलेला असेल, तर तो कोटपालाची जबाबदारी खरी म्हणजे व्यवस्थित सांभाळू शकेल का? आणि व्हाईस वर्सा, म्हणजे तो स्तंभात असेल तर तो आणि असा असेल तर त्यांनी काय फरक पडेल का? हो, फरक नक्की पडेल. पहिली गोष्ट म्हणजे नक्षत्र हे स्वयंप्रकाशित आहेत, त्यांना दुसऱ्याचा प्रकाश नाहीये. आता ज्या वेळेला एखादी ट्यूबलाईट किंवा एखादा बल्ब असतो, त्या बल्बला फक्त पॉवर, जी एनर्जी असते ती असते त्याची, आणि त्याच्या छत्राखाली आपण वावरत असतो. आता मी तुम्हाला फोनवरती दिसतोय, झूम वरती दिसतोय, तर त्याच्या मागे कुठली तरी शक्ती आहे की नाही? ती माझ्याकडे नाहीये. तर तसं नक्षत्र हे स्वयंप्रकाशित आहेत, त्याच्या खालून जाणारा ग्रह हा डिपेंडेंट आहे. बरोबर. त्याप्रमाणे नक्षत्र कोणत्या प्रकारचं आहे आणि ते नक्षत्राची फलश्रुती काय आहे, त्याप्रमाणे त्या ग्रहाला तशा तऱ्हेचा फलादेश मिळणार. मग तुम्ही कोटचक्र शिका, नवमाश कुंडली शिका, मुख्य कुंडली शिका, षोडश वर्ग शिका, अष्टक वर्ग शिका, शेवटी नक्षत्राचा विचार हा करणं गरजेचाच आहे. बरोबर. म्हणजे मग जर अशी जर क्रूर नक्षत्र असतील ज्याच्यामध्ये जरी सॉफ्ट प्लॅनेट असेल, तर देन ऍक्च्युली त्यांनी चांगली जबाबदारी सांभाळायला हवी कोटपाल म्हणून, खरं तर. म्हणजे असं त्याचं हे येत नाही का? मग सांगतो. अश्लेषा नक्षत्र ज्याचं आहे आणि एखादा ग्रह आहे असं आपण समजू. आता कालच्या विवाहाच्या कुंडलीमध्ये तुम्ही होतात का मला माहिती नाही, पण अश्लेषा नक्षत्रामध्ये धनु लग्नाला, धनु नवमाशामध्ये एक ग्रह होता आणि दुसरा ग्रह दरिद्र अंशामध्ये होता. मग तो जो ग्रह आहे तो कर्केचा गुरु, पण तो धनु नवमाशात होता आणि स्वतःच्या नवमाशात, आणि त्याच्या बरोबर असणारा शुक्र हा दरिद्र अंशामध्ये होता का बुध. मग अशा वेळेला तुम्ही नक्षत्र कुठलं आहे तर ते पुष्य आहे आणि हे अश्लेष आहे, तर अश्लेषाचा प्रभाव हा गुरुला मिळणारच आहे. ओके. आता जर तुम्ही समजा कोटपालामध्ये जर असं जर ग्रह आला तरी सुद्धा नक्षत्रांचा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. नक्षत्र काय देतो तर त्याचे स्वतःचे नियम आहेत. आपण जसं एखाद्या इमारतीमध्ये राहतो तर त्या इमारतीचे जे नियम आहेत ते पालन करावे लागतील. बरोबर. तशाच प्रकारे तुम्हाला जो ग्रह असेल तो कोणाच्या छत्राखाली आहे? छत्र छायेखाली. छत्रछाया, बरोबर. मग तसा वापर करावा लागेल त्याचा तसंच फलित मिळेल. मग आता जर समजा तुमच्याकडे नक्षत्राची इन्फॉर्मेशन असेल, नो डाऊट ती चांगली गोष्ट आहे. आणि जर समजा कोटपाल म्हणून जर एखादा गुरुसारखा ग्रह जर आला तिथे आणि धनिष्ठा नक्षत्र आहे, तर धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचं आहे, हे आपण विश्वोत्तरी प्रमाणे बोलतो. त्या धनिष्ठा नक्षत्राचे जे काही फलादेश आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग कोटरक्षकाला, कोटपालाला कोणत्या कोणत्या व्याधीतून किंवा संकटातून जावं लागेल, कारण त्याला ती ड्युटी आहे. उदाहरणार्थ काश्मीरमध्ये जे जवान बॉर्डरला असतात ते जवान त्या ठिकाणी कशा रीतीने राहत असतील, कळलं की नाही? मग समुद्राच्या याच्यावरती असणारे तटरक्षक कसे राहत असतील, हा भाग आहे. म्हणजेच आपल्याला अशा रीतीने फलादेश करतेवेळी नक्षत्रांचा अभ्यास तर त्याच्यात जर जोडून तुम्ही केलं तर हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ओके.
नक्षत्रांचा थँक्यू सर. वेगळा कार्यक्रम जो आहे तो चव्हाण मॅडमचं लेक्चर आहे. तुम्ही त्यांना फोन करा, त्या तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करतील. ओके ठीक आहे. थँक्यू सर. हा बरं. आणखी काही मी प्रश्न विचारते. बोला. जरा आवाज हा सर, येते आवाज आता? हा बोला. सर, जसं तुम्ही सांगितलं की दक्षिणेला शनी आहे आणि त्याच नक्षत्रामध्ये जर राहू असता तर शनीचा केवढा परिणामकारक आपल्याला रिझल्ट मिळाले नसते. पण हा जर राहू समजा पश्चिमेला असता याच्यामध्ये तिसऱ्या लेवललाच आणि शनी दक्षिणेला असतात, तर मग दोघा जणांचे वेगवेगळे परिणाम पॉझिटिव्ह मिळाले नाही, असते का आता सर? मग तेव्हा ते सुरक्षामध्ये आहेत का, हा पहिला भाग आहे. हा, सुरक्षा कवचामध्ये सुरक्षामध्ये. आहे, सुरक्षा कवच आहे. मग ते सुरक्षा कवच दोन्ही ग्रह डिफरंट बॉर्डरने हो. सांभाळणार. पश्चिमेकडून राहू आणि दक्षिणेकडून शनी. द लोकेशन इम्पॉर्टंट आहे. शनी, हो. कळलं? असं आहे. हा. मग त्याप्रमाणे त्याचे फलादेश पण म्हणजे दोघांचे पण बोला. म्हणजे दोघांचे पण परिणाम आपल्याला पॉझिटिव्हच मिळतील हो असं हो. मला म्हणजे आपल्याला बघा, सुरक्षा करते वेळी मी तुम्हाला एक सांगतो, कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अंतर्गत, ज्याला आपण म्हणतो इंट्युएशन म्हणा किंवा हालचाल त्याची म्हणा, ही गुप्त असतं. राहू हा गुप्त हेर आहे. कळलं? मग त्याप्रमाणे तो हो, सर. काम करेल. राहूचं डिपार्टमेंटच वेगळं आहे. हो. आणि राहू सस्पेक्ट आहे, म्हणजे पूर्णपणे ज्याला आपण ओळखूच शकत नाही असा राहू आहे. यू कांट जज. कळलं? हो, मग हो तो सर. जर सुरक्षा क्षेत्रामध्ये असेल तर त्याचं डिपार्टमेंट त्याच्याप्रमाणे असेल, त्याचं जी वर्तणूक आहे त्याप्रमाणे. पण शनीचं जी आहे ती कायद्याला अनुसरून असेल. हो सर, शनी बरोबर. कायद्याचा कारक आहे. सूर्य असेल तर हो. पूर्ण राज्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. गुरु असेल तर त्या ठिकाणी आध्यात्मिक मागणी करून तो त्या ठिकाणी निश्चितच राज्याला सुरक्षित ठेवेल. म्हणून पूर्वीचे राजे जे आहेत हे धर्माला जास्ती महत्व द्यायचे. आणि आजही आपल्याकडे, आपल्याला जर समजा कधी वाईट दिवस आले तर आपण गुरुची उपासना केली, धर्माची उपासना केली तर निश्चितच संकट आपल्या तिथून निघून जातात, नाही का? हो सर, बरोबर. हो, म्हणजे त्या हो सर. ठिकाणी तुम्हाला लॉजिक जे आहे हे कोटचक्राचे नियमच वेगळे आहेत. अशी आपण सप्तशलाक आपण एक चक्रच आहे, पंचशलाक आपण शिकलेलो आहोत. हो सर. कळलं? दळवी साहेब, हो तुमचा सर, काय प्रश्न आहे का? थँक्यू. थँक्यू. दळवी साहेब नाही वाटतं. बर, पुढे बोला. सर, हा बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर, जर स्तंभामध्ये रवी बुध आहे आणि सुरक्षा स्थानामध्ये जर राहू आला तर हा. ते जास्त राज्य चांगलं राहील असा आपण विचार करायचा का? नक्की. बघा, आता सुरक्षा ही कोणाकडे आहे? जसं आता आपण बघतो इस्रायलची सुरक्षा झाली, कारण त्याची सुरक्षा त्या दिवशी पर्टिक्युलर चालली नाही म्हणून युद्ध झालं ना. हो सर. मोसादची सुरक्षा जी आहे इंटेलिजन्स, ती त्या दिवशी फेल झाली म्हणून एवढं दुःख आलं ना. एवढी संकट का आली त्या देशावरती? त्याला कारण की सुरक्षतेमध्ये काहीतरी कमतरता आली. मग त्या ठिकाणी चूक होऊ शकते. पण तुमचं म्हणणं काय, राहू जर सुरक्षेमध्ये असेल तर ते इंटरपोल आहे. हो. कळलं का? मग जसं आपल्याकडे रॉ आहे त्याप्रमाणे. पण ही रवी बुध स्तंभात असून राहू सुरक्षित स्थानात हे तिन्ही पण जर दक्षिणेला असतील तर मग प्रभाव कमी पडेल का? नाही, बघा, जेव्हा रवी राहू बुध असं तुमचं म्हणणं आहे का की दक्षिणेला एका राशी एका नक्षत्रात आहेत? नाही सर, रवी बुध एकाच नक्षत्रात स्तंभात आणि राहू सुरक्षित स्थानात असेल आणि दक्षिणेला तिन्ही पण. रवी बुध जर एका स्तंभात असतील तर बादशाह आणि बिरबल हे तुम्हाला मी सांगितलं अगोदर. म्हणजे राजा जो आहे त्याला बिरबल अतिशय जवळचा ग्रस्त आहे की जो त्याच्यापासून ज्ञान घेणार आहे, सल्ला घेणार आहे. आणि राहू जर सुरक्षामध्ये असेल तर चालेल. पण प्रजेमध्ये राहू आहे का? प्रजा म्हणजे आपलं नाही सराउंडिंग आहे.
मग ते बरोबर, प्रजेत नसावं. कळलं? अशा तऱ्हेने तुम्हाला कम्प्लिटली लॉजिक वापरूनच फलादेश करता आला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पुढचा फलादेश जमणार नाही किंवा करता येणार नाही. पण मी आता जे आपण आपला जो कार्यक्रम चाललाय तो याच्यामध्ये बेस अजून बनायचा आहे, तयार व्हायचा आहे. सर्वतोमुख चक्र आपण किती 10 लेक्चर घेतले ना, 10-12 लेक्चर घेतले. आपण सर. नाडी कुंडली घेतले, आपण सगळे नॉमाश घेतले, सूक्ष्मांश घेतले, असे अनेक प्रकारचे घेतले ना. असा भाग आहे. कळलं? सर एक विचारायचं होतं सर, आपण अक्षरशास्त्र जे तुम्ही घेतलं ना तर त्याचा एकच लेक्चर झाला, त्याचा अजून घ्यायचं आहे. लोक काय माहितीये का, चांगल्या लेक्चर असेल तरच येणार, नाही तर येणार नाही. मग त्यांना घेणार नाही. मग मी दुसरा ग्रुप बनवलाय, त्यात लोकांना ते शिकवणार. मग ते 10 असतील तरी चालतील. दुसऱ्याला कशाला शिकवायचं जे रेग्युलर नसतील? अहो काही लोक काय करतात, इथे लावतात आणि तिकडे जाऊन जेवण करत बसले असतात. काय उपयोग आहे? काय शिकणार? रेकॉर्डिंग ह्याचं मिळणार नाही, तुम्हाला अटेंड केलंच पाहिजे. आता जेमिनी आहे, त्याचं रेकॉर्डिंग देणार नाही, ते अटेंडन्स दिला पाहिजे. कळलं? एनिवे, आता भूमिका कळली नसेल तर परत विचारा, काय हरकत नाही. आय एम कम्फर्टेबल. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की राहू ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्रात जर कुठलाही ग्रह, राहू किंवा केतू, त्या नक्षत्रामध्ये कुठलाही ग्रह नसेल तर मग सगळ्याच ग्रहांची पॉझिटिव्ह आपल्याला इफेक्ट मिळतील कोटचक्राप्रमाणे? नाही, मग तो राहू कुठे लोकेटेड आहे? नाही म्हणजे आता आपण जसं राहू आणि शनी एकाच नक्षत्रात आहे तर शनीचे आपल्याला इफेक्ट कमी मिळतील आपण असं म्हणतोय. तसंच मग समजा राहू जर एखाद्या नक्षत्रात असेल तर त्या नक्षत्रात दुसरा कुठला ग्रह नसावा, म्हणजे जेणेकरून सगळ्याच ग्रहांचे आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम मिळतील. बघा असं आहे मॅडम, आता जे आपण कुंडली मांडलेली आहे त्याच्यामध्ये राहू, गुरु, शुक्र हे 3 ग्रह आहेत की नाही? हो सर. ते शुभ ग्रह 2 आहेत की नाही? तर ते 2 शुभ ग्रह जे आहेत ते कम्प्लिटली बाद झालेले आहेत. त्यांच्यापासून आपल्याला फायदेमंद गोष्टी होणार नाहीत. जेव्हा गुरु सारखा ग्रह राहूच्या युतीत जातो, कालांतराने कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न असे उपस्थित होतात. मग ते त्याचा कालावधी हा जो भाग आहे तो पुढच्या पासून घेणार आहे मी. कळलं? पण तेच जर स्तंभात आले तर माणसाची वर्तणूक कशी असेल त्या व्यक्तीची, असा विचार केला पाहिजे. गॉट इट? हो सर. म्हणजे त्या ठिकाणी मनुष्य कशा वृत्तीचा असेल त्याचा भाग विचार केला पाहिजे. कळलं का? आभार. बरं, आता मुके भाऊ तुम्हाला क्लास आहे का? आहे सर. आहे ना? बरं, आता परत ही पत्रिका तुमच्यासाठी आहे. स्क्रीनवर घेतलेले स्क्रीनशॉट मारा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करा. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला कळलं नसेल तर पूर्णपणे कळवण्यात येईल, माझी जबाबदारी आहे ती. तर तसं काही निराश होऊ नका. पत्रिका स्क्रीनशॉट केले का तुम्ही? तिकडचे उतरवून घेतले का? होय सर. ठीक, थँक्यू. आता तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे तो द्या, कारण का की क्लास मला पुन्हा मुकेश भाऊंना द्यायचा, यांचा क्लास आहे आता 9 वाजता. सर एक विचारू का? बोला बोला बोला. जर पत्रिकेमध्ये ग्रह वक्री असतील तर त्याचा परिणाम वेगळा असतो का? पहिली गोष्ट म्हणजे वक्री जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी त्या नक्षत्रामध्ये पर्टिक्युलर वक्री ग्रह असेल, पण तो नक्षत्र सोडत नाही, तो तिथेच रेंगाळत असतो. ज्याप्रमाणे आता शनी महाराज धनिष्ठा नक्षत्रामध्ये, शततारका नक्षत्रामध्ये एकाच नक्षत्रामध्ये वक्री होत होते नाही का, आणि ते नक्षत्र सोडून जर जाणार असतील तर त्यावेळेला त्याचा फलादेश भिन्न आहे. आता दुसरा भाग सांगतो तुम्हाला. जर समजा गोचरीचा ग्रह वक्री ग्रह होणं म्हणजे काय की जाऊन परत येणं. कळलं? ग्रह कुठे गेल्याशिवाय तो परत येत नाही. मग तो गुरु असो, शनी असो, मंगळ असो, बुध असो, तो वक्री केव्हा होतो? ज्या वेळेला तो पुढे जातो आणि मग परत मागे येतो. हे तर नक्की आहे. हो सर. हा,
मग आता जर समजा तो तिथे येणार असेल तर तुम्हाला त्या स्थानाकडे जायचं आहे, पण तो नक्षत्र सोडणार असेल तर त्याला तो गोचरीचा परिणाम आहे, मुख्य कुंडलीतला नाही. आता काय गमत आहे की काही लोकांनी वक्री ग्रहाचं एवढं मोठं असं सर आवाज गेला. नाही, आता कोण आला हा हा, तसं नाही आहे ते, कळलं? मग तुम्हाला त्या ठिकाणी वक्री ग्रहाचा फलादेश करते वेळी तो ग्रह कोणत्या स्थानाशी संबंधित आहे, पंचम स्थानाशी आहे. आता कुठलं नक्षत्र सांगा याच्यामध्ये, मग मी तुम्हाला सांगतो नक्षत्र कुठलं ते सांगा. हा 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 हा. हस्त नक्षत्रातलं बरं ठीक आहे. हस्त नक्षत्र हे जे आहे पर्टिक्युलर ह्या लग्नाला ते लाभस्थानामध्ये आहे का लग्नस्थानामध्ये आहे, पण लग्न जे आहे ते चित्रामध्ये आहे, कळलं? हस्त नक्षत्र जे आहे हे त्याच राशीमध्ये आहे, पण ते कन्या राशीमध्ये लग्नस्थानामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये कुठला ग्रह वक्री आहे? तर इथे एकही ग्रह नाही आहे, कळलं? एकही ग्रह आहे का? नाही सर, नाही. नाहीये. मग आता ईशान्य दिशेला एकही ग्रह नाही, फक्त आपण जी कुंडलीची मांडणी केली ती मांडणी ईशान्य दिशेपासून केली. मग समजा एखाद्या वेळेला आता तुमचा अंदाजाप्रमाणे मला एक तुम्ही सांगा, हस्त नक्षत्रामध्ये ऍज पर युअर नॉलेज हस्त नक्षत्रामध्ये आता कोणता ग्रह कोणत्या वर्षी वक्री होणार आहे हे सांगा. बोला. म्हणून तुमची ऑफर काय? हस्त नक्षत्र, बरोबर आहे? हो सर. कुठला ग्रह वक्री होणार आहे त्या ग्रहाचं नाव सांगा. गुरु ग्रह सर 69 साली वक्री होत आहे. कोण आहे आत्ता? आय एम टॉकिंग द फ्युचर. आपल्याला ज्या वेळेस बुध हा त्या ऑक्टोबर महिन्यात आता अजून यायचा आहे का? ऑक्टोबर महिना नाही ऑक्टोबर महिन्यात. ओके ओके सॉरी. मला तेच म्हणायचं आहे ना की तुम्हाला त्या नक्षत्र त्यांनी पर्सन सांगितले की तुम्हाला हस्त नक्षत्र, म्हणून मी त्यांच्याकडून नक्षत्र विचारलं की त्या नक्षत्रामध्ये कुठला ग्रह वक्री होणार आहे. ऑक्टोबर मध्ये नाही का? म्हणून थोडासा वक्री मार्गीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला तपासा पंचांग, हस्त नक्षत्रामध्ये कुठला ग्रह वक्री होतो का, हा पहिला भाग आहे. हो सर. पंचांग पाठ पाहिजे. येस सर. तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल मला काही हरकत नाही. प्रश्न विचारायलाच पाहिजेत, तरच माझ्याकडून उत्तर मिळेल तुम्हाला. गॉट इट? हो सर. आता बघा, मला सांगा तुम्ही, एक साधी गोष्ट सांगतो. आता शनी महाराज मार्गी झाले. हो हो सर, 4 नोव्हेंबरला. बरोबर आहे. आता ते वक्री कधी होतील असा जर प्रश्न आला तुमचा, आता ते वक्री होतील का? 2024 मध्ये होणार आहे. जून मध्ये होतील ना सर, जून मध्ये. बरोबर आहे, पण ते वक्री होणार ना, तर ते कुठल्या नक्षत्रात होतील? उत्तरा का पूर्वा? कारण का की राशी कुंभ आहे. हो सर, एकच राशी आहे. हो, राशी बदलायला वेळ आहे अजून. मग अजून मला सांगा की त्रिपाद नक्षत्रामध्ये ते वक्री होतील शततारका नक्षत्र ओलांडल्यानंतर. हो सर. कळलं का? हो सर. मग तेवढी माहिती आपल्याला ज्योतिषी म्हणून पाहिजे. हो सर. अभ्यास पाहिजे, अभ्यास. आपल्याला पंचांग आकाश व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. हो सर. माझ्याकडे सन 1901 पासूनची पंचांग आहेत. किती? 1. 1901. त्यावेळेला तुम्हाला त्याची मांडणी करता येईल. ठीक आहे. आता कॉम्प्युटर अवेलेबल आहे म्हणून तो काही जास्ती डोंट बी सिरियस, पण ज्ञान घेणं गरजेचं आहे.
सर एक विचारू का? हो सर, बोला. थँक्यू. सर हा. इथे चंद्र उत्तर फाल्गुनी म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे ना, रवीच्या नक्षत्रात आहे. हा. मग तो रवीसारखा फलादेश नाही मिळणार का त्याचा? काय माहितीये का बघा मॅडम, हं. मीना राव नावाच्या व्यक्तीने हा नक्षत्रांचे अधिपती निर्माण केले होते. अश्विनी नक्षत्राचा केतू, मघाचा केतू, मूळचा केतू. हा हे 1921 साली ही गोष्ट घडली होती, 1920 साली. अच्छा. आणि त्याच्यानंतर विश्वोत्तरी दशा निर्माण झाल्या होत्या. हम्म. अष्टोत्तरी दशा ह्या राजस्थानमध्ये तयार झाल्या होत्या. कळलं? तर हो. असे हे प्रांत आहेत. दशा हा जो आणि नक्षत्र इज नॉट बिलॉंग टू प्लॅनेट. नक्षत्र आहे. अच्छा. हा. नाही म्हणजे मुलगा कोटचक्र हे नक्षत्रावरतीच आहे ना? एक मिनिट सांगतो मला. हम्म. बाप आहे, मुलगा आहे. बरोबर. हा. मुलगा बापाचा बाप होऊ शकतो का? नाही. मग थोडस समजून घ्या. हो. नक्षत्रांचं देवता महत्वाची आहे. अच्छा. ओके. हे लॉर्ड ज्या वेळेला महादशा तयार झाल्या त्याच्यावरती ठरल्या गेलेल्या आहेत. मग अष्टोत्तरी महादशेमध्ये केतूची दशा येत नाही, मग त्यांनी कुठे जायचं? बरोबर. कळलं का? त्याच्यामध्ये 12 वर्षाच्या दशा कट झालेल्या आहेत. हे शिकवताना सगळं ज्ञान पाहिजे, हो. नाहीतर मला कुठेतरी ना स्वतः तोंडात मारून घ्यावं लागेल. नाही कळलं सर, का? इतका छान क्लास होतोय की आम्हाला आणखीन म्हणजे उत्सुकता वाटते काय पुढे काय शिकायला मिळेल असं. ठीक आहे. आता छान अभिप्राय द्या आणि मग समारोप करतील कुबल मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. बोला. बोला, कोणाला बोलायचंय? बोला, हल्दरकर मॅडम बोला. हा बोलते. कोटचक्रातलं आज 4थं लेक्चर सर आपण घेतलं. हो. खरं तर 3ही लेवलवर तुम्ही 4ही लेक्चर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हॅमरिंग करून आम्हाला सांगताय. पण थोडस म्हणजे क्लिअर होतंय, बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. जसं बघा आजच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये 4 एकत्र होते. रवी, सूर्य, शुक्र आणि गुरु असे 4 ग्रह एकत्र आले होते. पण त्यातल्या फक्त सूर्याचं नक्षत्र कृत्तिका पडल्यामुळे तो स्तंभामध्ये जाऊन बसला आणि बाकीचे तिघे पण प्रजेमध्ये बसले. हे आपल्याला एक आपण मिऱ्यांची कवी हे घेतो त्याच्यामध्ये आपल्याला इतकं पटकन आपल्याला सांगता आलं नसतं. पण कोटचक्रामध्ये ते असं झटकन क्लिअर झालं की तो रवी स्तंभात जाऊन त्यामुळे त्याचं राजेपण हे तिथे जास्त प्रूव्ह होईल आणि बाकीच्या प्रजेमध्ये गुरु आणि शुक्राबरोबर राहू बसल्यामुळे थोडीशी प्रजा ही गडबडीची होऊन जाईल. म्हणजे मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला तितका सपोर्टिव्ह होणार नाही. आणि शनी सुद्धा आपण बघितलं की शनी हा एरवी 6ष्ठ स्थानामध्ये बसला होता, स्वग्रहीचा होता आणि तो सुरक्षा दलामध्ये जाऊन बसल्यामुळे शनी हा त्याच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे त्याचं जे कर्तृत्व आहे ते कायद्याचं आहे, शासनाचं आहे. तर तो त्याच ह्याच्यात बसलेला असल्यामुळे सुरक्षेमध्ये तो वैचारिक दृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीने राजाला बॅकिंग करेल. हा भाग ह्या कोटचक्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतोय. फक्त मला अजून असं थोडंसं हे वाटतंय की आपण ह्या कोटचक्राला नवमांशातले सूक्ष्मांश जोडलेले नाही अद्याप. पण मी आज तुम्ही दिली पत्रिका 6 वाजता पाठवल्यानंतर मी ती लगेच मांडली होती. त्याचे पापांश म्हणजे सूक्ष्मांश पण मांडलेले होते. पण माझं एका ठिकाणी चुकलं त्यामुळे पुढे गडगड. पण तर ते जर आपण हे घेतलं तर आजच्या काही शंका जास्त क्लिअर होती आणि आधारस्तंभामध्ये असणारे ग्रह, कोटचक्रामध्ये असणारे ग्रह हे चांगले आहे, पण ते नवमांशात जर डळमळीत झाले, जसा आजचा मंगळ हा मधल्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे, मध्य प्रजेमध्ये बसलेला आहे, पण तो मंगळ उग्रांशामध्ये आहे.
दॅट इज हॉरिबल. असं वाटतंय मला. मग एक येस, मिनिट सर. हा असेल, हरकत नाही. अभयांश मध्ये ना, आ अभयांश मध्ये मला वाटतं, बघा हा, बरं. म्हणजे तो तूळ अभय म्हणजे तूळ नवमाश आहे, तो तूळ नवमाश आहे. तुळेतच आहे ना मग. अभयांशामध्ये हम्म. कुठले तरी मी लिहिला होता, एक शनी सेनांशामध्ये होता, चंद्र पापांशामध्ये होता. म्हणजे तो होय होय. ह्याच्यात बसलाय, पण तो कोटचक्रात बसलाय, पण तो पापांशामध्ये होता. म्हणून मी मगाशी ती शंका विचारली होती, पण मग मी लक्षात घेतलं की आज आपलं सूक्ष्मांशावर चाललेलं नाहीये, तेव्हा आज आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नक्की झालीये सर. त्यामुळे निर्यन आणि ही अशा दोन्ही पत्रिका जेव्हा आपण मांडू तेव्हा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने जातकाविषयी निदान करता येईल, त्याच्या एकूण वागण्याविषयी किंवा त्याला बरोबर. मिळणाऱ्या बॅकिंग विषयी हे जास्त बरोबर. क्लिअर कोटचक्रामुळे होतंय, हे निश्चित आहे. तर सर लेक्चर तर खूपच चांगलं झालंय, खूप चांगल्या गोष्टी उलगडत जात आहेत आणि चांगल्या पद्धतीने कळतंय. तेव्हा मी धन्यवाद म्हणून माझं बोलणं संपतो. धन्यवाद, नमस्कार. बरं कुबल मॅडम, चला आता आपण रजा घेऊया. मुकेश भाऊंच्या हातात द्यायचंय, सांगा तुम्ही. आता मॅडमने तर खूपच छान डिटेल मध्ये केलाय ना समारोपण. तरी सर तुमचे आभार, मुकेश भाऊ तुमचे पण आभार. आणि मॅडम प्रमाणेच माझा पण असाच प्रश्न आहे सर, की इथे सूक्ष्मांश बघायचे का? आता मुकेश भाऊंचा क्लास आहे, पण आपण जरी गुरु शुक्र राहू म्हणजे ते तर गडबड झालीच राहूमुळे, पण ते तिघही चांगल्या सूक्ष्मांश मध्ये आहेत. राहू पण धनांश मध्ये आहे, शुक्र आहे समजा भोग्यांश, आणि गुरु पण सेनांश. म्हणजे आता वेळ झालाय, पण तुम्ही पुढच्या वेळेस थोडासा आम्हाला ह्याचा पण संदर्भ द्या, की आपण हे इथे सूक्ष्मांशाचा पण काही विचार करू शकतो का. बाकी एकंदरीत क्लास अतिशय एकदम सुंदर म्हणजे अप्रतिम झालाय, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि सगळ्यांना मलाही वाटतं खूप छान कळत असेल, पण सगळेजण रेकॉर्डिंगची खूप इच्छा करतात. पण ठीक आहे, तुम्हाला जसं जमेल तसं द्या, म्हणजे त्यांना अजून छान अभ्यास करता येईल. तर थँक्यू सर व्हेरी मच. आम्ही सगळ्यांतर्फे तुमचे खूप 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 आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. ओके, तुमच्या अतिशय सुंदर परमिशनने. झाला क्लास. ओके, थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. मुकेश भाऊ, तुम्हाला मी